हॅलो, गुड मॉर्निंग. माझं नाव डॉक्टर तेजस पवार आहे. आज आपण नर्वस सिस्टमवरती लेक्चर घेऊया. स्पेसिफिकली द फिजिओलॉजी ऑफ द नर्वस सिस्टम. आपलं हे लेक्चर विठामाई योग निसर्गोपचार केंद्र ह्याच्यासाठी रेकॉर्ड केलेलं जात आहे. तर आजचा टॉपिक नर्वस सिस्टम. लेट अस स्टार्ट फ्रॉम द बेसिक्स. आपल्याला मध्ये मध्ये काही गोष्टी नाही कळाल्या, डोंट वरी. तुम्हाला शेवटपर्यंत आपण जेव्हा पोचूया तेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी, बहुतेक गोष्टी क्लिअर होतील. ऑलराईट, सो लेट स्टार्ट. तर नर्वस सिस्टम आपले पूर्ण बॉडीचं फंक्शन, त्याचं कोऑर्डिनेशन, कंट्रोल, हायज अँड लोज, होमिओस्टॅसिस, ह्या सगळ्या गोष्टी, इंटरनल एन्व्हायरमेंट, एक्सटर्नल एन्व्हायरमेंट, ह्या सगळ्या गोष्टी नर्वस सिस्टम कंट्रोल करणार. तर नर्वस सिस्टमचं जे सगळ्यात बेसिक युनिट आहे, दॅट इज द स्ट्रक्चर ऑफ द न्यूरॉन, द नर्व सेल, ज्याला आपण न्यूरॉन म्हणतो, त्याचं स्ट्रक्चर आपण आता पाहूया. सो दॅट इज द मोस्ट बेसिक युनिट. पूर्ण नर्वस सिस्टम न्यूरॉन्सनीच बनलेली आहे. न्यूरॉन्सचं वैशिष्ट्य असं आहे की ते एकदा ग्रो झाले की ते पुन्हा जर आपण त्यांना कट केलं, न्यूरॉन कधीच हील नाही होत आणि न्यूरॉन कधीच ग्रो नाही होत. सो वन्स अ न्यूरॉन इज ब्रोकन, आपण त्याला पुन्हा अटॅच नाही करू शकत. यू कॅनॉट रिजनरेट अ न्यूरॉन. तर न्यूरॉन हा एक बेसिक कंडक्टिंग सिस्टीम आहे. तर न्यूरॉन इज बेसिकली लाईक अ वायर. नर्वस सिस्टीममध्ये जे कंडक्शन होतं, जसं इलेक्ट्रिसिटी वायरने कंडक्ट होते, तसं नर्वस सिस्टीममध्ये इम्पल्सेस न्यूरॉन्सने कनेक्ट होतात. तर ते रिप्रोड्यूस नाही करू शकत नर्वस सेल, न्यूरॉन्स. दे कॅनॉट रिप्रोड्यूस. एकदा ते तुटले किंवा एकदा ते डॅमेज झाले, ते रिजनरेट नाही होत. तर न्यूरॉनमध्ये मेजर 2 पार्ट्स असतात. एक तर सेलची बॉडी असते, दॅट इज द सोमा, आणि डेंड्राइट्स आणि ॲक्झॉन आणि बाकीचे डेंड्राइट्स. तर डायग्राममध्ये बघूया आपण. लेट अस सी. हे आहे आपली नर्वची डायग्राम. तर इन दिस डायग्राम, हा जो पोर्शन आहे, दिस पोर्शन इज द सेल बॉडी. दिस एंटायर पोर्शन इज सेल बॉडी. या सेल बॉडीला अटॅच्ड आहेत डेंड्राइट्स. ह्या सेल बॉडीमध्ये आपल्याला एक न्यूक्लियस दिसत असेल आणि ह्या न्यूक्लियसमध्ये देर इज अ न्यूक्लिओलस. ही आहे सेल बॉडी टोटल, दिस रिजन. आता ही सेल बॉडी पूर्ण जे इम्पल्सेस आहेत, टेम्परेचरचे इम्पल्सेस, टचचे इम्पल्सेस किंवा सेन्स ऑफ स्मेल, विजन वगैरे जे पण इम्पल्सेस आहेत, हे डेंड्राइट्स कॅच करतं आणि सेल बॉडीपर्यंत आणतं. सो ऑल द इम्पल्सेस, ऑल द स्टिम्युलस जे जे आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये आहे, ते सगळं डेंड्राइट्स सेल बॉडीपर्यंत आणतात. सेल बॉडीमध्ये ते इम्पल्सेस पुढे कंडक्ट केले जातात ॲक्झॉनकडे. तर हा जो पूर्ण कंडक्टिंग एरिया आहे, ज्याच्यामधून जे हे सगळे स्टिम्युलस जे पास होत आहेत, सो दीज आर ऑल कंडक्टेड व्हाया द नर्व सेल, व्हाया दिस ॲक्झॉन. तर हा जो पूर्ण लांब लचक जो आपल्याला दिसतो आहे, दॅट इज नोन ॲज दी ॲक्झॉन. ह्या ॲक्झॉनच्या अवतीभोवती तुम्हाला हे एक मायलिन शीथ नावाचं एक लेयर असते. ही मायलिन शीथ तुम्हाला दिसते. तर ह्या मायलिन शीथचं फंक्शन असं असतं की जे इम्पल्सेस आपल्याला जे इकडे भेटलेले आहेत, ते एकदम क्विकली पुढे पास करायचे, दुसऱ्या न्यूरॉनकडे पास करायचे. तर हे जे मायलिन शीथ आहे, दिस इज लाईक एन इन्सुलेटिंग शीथ. फॅटने बनलेलं असतं ते. तर धिस इन्सुलेटिंग शीथ इन्क्रीजेस द स्पीड ऑफ ट्रान्समिशन. इकडे सपोज इम्पल्स आलेला आहे, तर तो इम्पल्स फास्ट ॲज पॉसिबल पुढच्या न्यूरॉनपर्यंत जावा. तर त्याचं स्पीड हे मायलिन शीथमुळे खूप फास्ट होऊन जातं. ते जर मायलिन शीथ नसला तर ते कंडक्शन स्लो होऊन जातं. मायलिन शीथमध्ये छोटे छोटे गॅप्स आहेत. इफ यू कॅन सी, हे बघा, हे छोटे छोटे गॅप्स आहेत 2 मायलिन शीथच्या बंडल्समध्ये. देर आर दी स्मॉल स्मॉल गॅप्स. तर ह्या स्मॉल गॅप्सला आपण नोड्स ऑफ रेनवियर म्हणतो. ठीक आहे, नोड्स ऑफ रॅनवियर. हे गॅप्स आहेत मायलिन शीथमध्ये. तो हे सगळं इम्पल्स जेव्हा इथपर्यंत येतं, तेव्हा राईट नाव आता ते दुसऱ्या नर्व सेलकडे पास करायला रेडी आहे. तर हे जिकडे एक नॉब्स बनवतात, टर्मिनल सायनॅप्सिस म्हणतात त्यांना.
आणि हे नॉब्सला आपण टर्मिनल नॉब्स म्हणतो. इकडे दुसरा न्यूरॉन येतो, त्याचे डेंड्राइट्स हा इम्पल्स कॅच करतात आणि ते त्याच्या आपल्या ॲक्झॉननी तो पुढे पास करतो त्याच्या स्वतःच्या टर्मिनल सायनॅप्सिसला किंवा टर्मिनल नॉब्सला. तर टर्मिनल सायनॅप्स ह्याचं नाव लक्षात ठेवा. ऑलराईट, तर आपल्याला परीक्षेमध्ये कसं डायग्राम काढायचं आहे ते बघा जरा एकदा. ओके, तर हे पहा, आपलं डायग्राम न्यूरॉनचं असं काढायचं आहे. त्याच्यामध्ये आपले जे लेबलिंग आहेत सिम्पल, हे आपले डेंड्राइट झाले, एवढी जी आहे आपली ती सेल बॉडी झाली. हे आहे आपलं हे सेल न्यूक्लियस झाला. हा जो मधला ॲक्सेस आहे दॅट इज द ॲक्झॉन. त्याच्या अवतीभोवती जी लेयर आहे दॅट इज द मायलिन शीथ. आणि हे एंडमध्ये जे आहेत ते आहेत आपले टर्मिनल सायनॅप्सिस. तर आपल्याला डायग्राम सोपं असं काढायचं आहे. दिस इज द डायग्राम ऑफ अ न्यूरॉन. आता आपल्या बॉडीमध्ये इम्पल्सेस कसे जातात ते आपल्याला कळलं आहे. इथनं सपोज काय एक्सटर्नल स्टिम्युलस आहे, टेम्परेचरचं, टचचं, प्रेशरचं किंवा विजनचं किंवा स्मेल, वॉट एव्हर द इम्पल्सेस. बाहेरनं इम्पल्स येतो डेंड्राइटकडे. डेंड्राइट हा इम्पल्स पास करतो सेल बॉडीकडे आणि सेल बॉडी हा पुढे ॲक्झॉनकडे इम्पल्स पास करतो. तो इम्पल्स जातो टर्मिनल सायनॅप्सिसकडे आणि इथून दुसऱ्या न्यूरॉनकडे जातो. तो त्याचे डेंड्राइट्स कॅच करतात आणि तो पुढे सरकवतो ते. तर बघा, हे जे न्यूरॉनमध्ये कंडक्शन कसं होतं. आता वॉट केमिकल चेंज ऑकर्स इन द न्यूरॉन. समजा इथे काही स्टिम्युलस आलेला आहे आपल्याकडे. इमॅजिन टेम्परेचरचा स्टिम्युलस आहे, चटका बसला मला हाताला. तर जे पण माझं स्टिम्युलस आहे ते एक इलेक्ट्रिकल ग्रेडियंट निर्माण करतो. फॉर एक्झाम्पल सोडियम आयॉन्स एकतर ह्या न्यूरॉनच्या मध्ये जातात किंवा ह्या न्यूरॉनच्या बाहेर जातात आणि एक पॉझिटिव्ह चार्ज इकडे निर्माण होतो. आणि कम्पेअर टू धिस पॉझिटिव्ह चार्ज इकडे कम्पॅरेटिव्हली नेगेटिव्ह चार्ज असतो. सो धिस इम्पल्स इज प्रोपोगेटेड फर्दर. तर एक केमिकल चेंज असतो विच कॉजेस अन इलेक्ट्रिकल चेंज. आणि इलेक्ट्रिकल चेंज अकॉर्डिंग टू द ग्रेडियंट ऑफ द इलेक्ट्रिक चार्ज तो पॉझिटिव्ह टू नेगेटिव्ह मूव्ह करतो आणि पुढून दुसऱ्या न्यूरॉनकडे आणि नेक्स्ट अशी न्यूरॉन्स टू न्यूरॉन्स कंडक्शन होत असतं. सो धिस इज अन इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्स. दिस इज अ केमिकल चेंज. ही केमिकल चेंज झाली आहे विच इज कॉजिंग अन इलेक्ट्रिक पोटेन्शियल चेंज विच इज कॉजिंग कंडक्शन ऑफ एन इम्पल्स. इलेक्ट्रिक चेंज होतो आहे बिकॉज ऑफ अ केमिकल चेंज, त्याच्यामुळे इम्पल्स निर्माण होतं आहे. आता न्यूरोग्लिया काय आहेत. न्यूरोग्लिया हे सपोर्टिंग सेल्स आहेत. हे आपल्या न्यूरॉन्सला न्यूट्रिशन, मेंटेनन्स आणि त्यांची ते डे टू डे वेस्टेज डिस्पोजल, न्यू न्यूट्रियंट्स आणणे, ऑक्सिजन आणणे, ग्लुकोज आणणे, हे सगळे कामं न्यूरोग्लिया करणार. तर न्यूरोग्लिया वेगळ्या वेगळ्या प्रकारची आहेत. मी डायग्राम तुम्हाला एक फोटोग्राफ दाखवेन. नॉट व्हेरी नेसेसरी की कारण की हे प्रश्न आलेला नाही आहे आधी. सो फक्त न्यूरोग्लिया हे सपोर्टिंग सेल्स आहे. दॅट मच इज इनफ इफ यू रिमेंबर दॅट मच. हे बघा, हे आपले व्हेरियस टाईप्स ऑफ न्यूरोग्लिया आहेत. तर एक ॲस्ट्रोसाइट्स नावाचे असतात, प्रोटोप्लाझमिक ॲस्ट्रोसाइट्स असतात, मायक्रोग्लिया असतात. हे सगळे नर्व्हच आहेत, नर्व्ह टिश्यूजच आहेत. हे फक्त हे मेंटेनन्स फंक्शन आहे यांचं. हे पहा अगेन डिटेल डायग्राम सगळ्या ओलिगोडेंड्रोसाइट्स, न्यूरोसाइट्स, ऑल ऑफ देम. ऑलराईट, आता आपण मेन आपलं जे ऑर्गनायझेशन आहे नर्वस सिस्टमचं, त्याचं मेन डिव्हिजन आणि त्याचं स्ट्रक्चर कसं कसं डिवाईड होतं ते आपण आता पाहूया. मेनली नर्वस सिस्टमचे 2 डिव्हिजन्स आहेत. एक तर आहे सेंट्रल नर्वस सिस्टम आणि दुसरी आहे पेरिफेरल नर्वस सिस्टम. सेंट्रल नर्वस सिस्टममध्ये येतो आपला ब्रेन आणि आपला स्पायनल कॉर्ड. एवढंच फक्त सेंट्रल नर्वस सिस्टममध्ये येतं. पेरिफेरल नर्वस सिस्टममध्ये ह्या ब्रेनमधनं जे नर्व्ज निघत आहेत किंवा ह्या स्पायनल कॉर्ड आणि ब्रेनमधनं जे नर्व्ज निघतात, ते क्रेनियल नर्व्ज असो की ते स्पायनल नर्व्ज असो, ते सगळे विल कम अंडर पेरिफेरल नर्वस सिस्टम.
पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये पण टाईप्स आहेत, विच वी विल सी. थोडा वेळ थांबा. आधी आपण सेंट्रल नर्वस सिस्टीम नीट करूया, देन वी विल मूव्ह टू द पेरिफेरल नर्वस सिस्टीम. तर सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये फक्त ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड आहे. एनिथिंग लॅटरल टू इट, एनिथिंग ग्रोईंग आउट ऑफ इट, ह्याच्यातनं जे जे नर्व्स निघतात ते सगळे पेरिफेरलमध्ये आहेत. तर आता सेंट्रल नर्वस सिस्टीम पहा. ब्रेनमध्ये 2 ग्रॉस मेजर स्ट्रक्चर्स असतात, द सेरिब्रम आणि द सेरिबेलम. जो सेरिब्रम असतो दॅट इज द मॉडर्न ब्रेन, आणि जो सेरिबेलम असतो त्याला आपण प्रिमिटिव्ह ब्रेन म्हणतो. तर आता का ह्यांना आपण असं वेगळं वेगळं म्हणतो, त्याचं रिझन आहे, सेरिब्रम हे आपलं हायर ऑर्डर थिंकिंग आणि हायर ऑर्डर कॉग्निशन प्रोसेस करतं. फॉर एक्झाम्पल आपलं इमॅजिनेशन, आपलं कॉन्शियसनेस, मेमरी रिटेन्शन, हे सगळं सेरिब्रमचे फंक्शन्स आहेत. पण सेरिबेलमचे फंक्शन्स थोडेसे प्रिमिटिव्ह आहेत. सेरिबेलम काय करणार, बॅलन्स मेंटेन करणार, आपलं हँड आय कोऑर्डिनेशन, डोळ्यांचं कोऑर्डिनेशन, बाकीच्या बॉडीचं कोऑर्डिनेशन, आपला हात आणि आपलं तोंड. फॉर एक्झाम्पल आपण जेवताना आपण विचार नाही करत की बाबा माझा हात तोंडाकडे चालला आहे, नाकाकडे नाही चालला आहे. तो हे जे सगळे बारीक बारीक कोऑर्डिनेशन्स आहेत हे सगळं सेरिबेलम करतं. आता हे बेसिक फंक्शन्स आहेत, चालणे, बोलणे, ऑल ऑफ दीज थिंग्स हे प्रिमिटिव्ह फंक्शन्स आहेत. दीज आर कंट्रोल्ड बाय द सेरिबेलम. सेरिब्रम हे कंट्रोल नाही करत. आणि आपण जर कम्पेअर केलं बाकीच्या ॲनिमल्सशी, तर सेरिबेलम त्यांचा आणि आपला ऑलमोस्ट सेम साईजचा आहे मंकीजमध्ये, ऑलमोस्ट द सेम साईज. पण सेरिब्रम जो आहे ह्युमन्समध्ये, दिस सेरिब्रम हा खूप जास्त वेटचा आहे आणि खूप मोठ्या साईजचा पण आहे ह्युमन बिईंग्समध्ये, म्हणून याला आपण मॉडर्न ब्रेनसुद्धा म्हणतो. तर आपल्याला सेरिबेलमला प्रिमिटिव्ह ब्रेन का म्हणतात ते आता कळालेलं आहे. अजून एक स्ट्रक्चर आहे डायन्सेफेलॉन. सेरिब्रम आणि सेरिबेलमच्या जस्ट खाली मिड ब्रेनच्या वरती देर इज अ स्ट्रक्चर नोन एज डायन्सेफेलॉन. त्याच्यामध्ये काय असणार आहे, थॅलॅमस, हायपोथॅलॅमस आणि पिनियल बॉडी. या पिनियल बॉडीचं नॅचरोपॅथीमध्ये बरंचसं सिग्निफिकन्स आहे, आपण बघूया पुढे. त्याच्या खाली आहेत ब्रेन स्टेम. आपल्या ब्रेनमध्ये 3 पार्ट झाले, सेरिब्रम झाला, सेरिबेलम झाला आणि डायन्सेफेलॉन झाला. ब्रेन स्टेममध्ये वी हॅव पॉन्स, मेड्युला आणि मिड ब्रेन. आता मी डायग्राम दाखवतो तुम्हाला यांची. सेरिब्रम पहा आधी. सेरिब्रम जो मोठा मेंदू आहे आपला, एवढा पोर्शन, हा जो आहे हा आहे आपला सेरिबेलम, आणि धिस पार्ट इज द पॉन्स, मेड्युला अँड मिड ब्रेन. तर सेरिब्रममध्ये कुठले कुठले पार्ट आहेत बघा. एक तर आपला फ्रंटल लोब आहे. आपण फ्रंटल बोन बघितलं होतं बघा स्कल करताना, तसंच ह्या फ्रंटल बोनच्या खालचा जो लोब आहे त्याला आपण फ्रंटल लोब म्हणतो. परायटल बोनच्या खाली जो लोब आहे त्याला आपण परायटल लोब म्हणतो, आणि ऑसिपिटल बोनच्या खाली जो लोब आहे त्याला आपण ऑसिपिटल लोब म्हणतो. तर हे ग्रॉस ब्रेनचं असे डिव्हिजन्स आहेत. नावं पण सोपे आहेत, जी बोन्सचे नावं आहेत तेच ब्रेनचे नावं आहेत. फ्रंटल लोब, परायटल लोब, ऑसिपिटल लोब, सेरिबेलम आणि ब्रेन स्टेम, हे सगळं सेंट्रल नर्वस सिस्टम, आणि खालचं स्पायनल कॉर्ड. ऑल ऑफ दीज इज इन सेंट्रल नर्वस सिस्टम. तर आधी आपण हे जरा इंटरनल स्ट्रक्चर्स बघू. आपल्याला हे स्ट्रक्चर दिसत असेल, इफ यू कॅन सी. ह्या स्ट्रक्चरला आपण कॉर्पस कॅलोझम म्हणतो. तर आपलं जे लेफ्ट हेमिस्फिअर आहे आणि राईट हेमिस्फिअर आहे, आपल्या ब्रेनचे 2 पार्ट आहेत. एक लेफ्टमधला हेमिस्फिअर आहे आणि एक राईटमधला हेमिस्फिअर आहे. जर आपण पुढनं पाहिलं तर ब्रेनचं स्ट्रक्चर असं असतं, बरोबर. देर इज अ गॅप, 2 पार्ट्स आहेत, हेमिस्फिअर्स आहेत ब्रेनचे. तर लेफ्ट हेमिस्फिअर आणि राईट हेमिस्फिअरला जॉईन करणारं जी फायबर्स आहेत ते फायबर्स ह्या कॉर्पस कॅलोझममधून पास होतात. आता माझा पेन मी ह्या स्क्रीनमधनं नाही टाकू शकत आहे, बट हे फायबर्स दुसऱ्या हेमिस्फिअरमध्ये जातील. फ्रॉम वन हेमिस्फिअर टू द नेक्स्ट हेमिस्फिअर जो ब्रिज आहे दॅट इज द कॉर्पस कॅलोझम. नेक्स्ट आहेत आपला, हे आहे, दिस इज द थॅलॅमस. ह्याच्या खालचा जो आहे हा एवढा पार्ट
हा हायपोथॅलमस आहे. हे जो खालचा आहे तो सेरिबेलम आहे. हा जो तुम्हाला पोर्शन दिसतो आहे ह्याला आपण वेंट्रिकल म्हणतो. ह्याच्यामध्ये सेरिब्रोस्पायनल फ्लुइड नावाचं एक फ्लुइड असतं. वी विल कम टू दॅट लेटर. ही जी आहे इकडून आपले ऑप्टिक नर्व्स डोळ्याकडे जातात म्हणून इकडे ह्याला ऑप्टिक चायझ्मा इकडे क्रॉस होतात. ते वन नर्व क्रॉसेस दी अदर, कारण की आपला राईट साईडचा डोळा विजन लेफ्ट हेमिस्फिअर बघते आणि आपल्या लेफ्ट डोळ्याचं विजन राईट हेमिस्फिअर बघते. म्हणून हे जिकडे क्रॉस होतात त्याला आपण ऑप्टिक चायझ्मा म्हणतो. लेफ्ट आणि राईट हेमिस्फिअरचे नर्व्ह जिकडे क्रॉस होतात. मी तुम्हाला हे पण दाखवेल नंतर. हायपोफायसिस अगेन पिट्युटरी ग्लँड. हायपोफायसिस हे सुद्धा आपण एंडोक्राईन सिस्टीममध्ये बघूयात. हे आहेत आपलं ब्रेन स्टेम. ब्रेन स्टेममध्ये यू हॅव पॉन्स, मिड ब्रेन, पॉन्स अँड मेड्युला. आता सेरिब्रम. लेट अस गो इन टू डिटेल विथ सेरिब्रम सगळ्यात स्टार्टिंगपासून. तर हा आपल्या ब्रेनचा लार्जेस्ट पार्ट आहे. ह्याचे राईट आणि लेफ्ट हेमिस्फिअर कॉर्पस कॅलोझमनी कनेक्टेड आहेत. प्रत्येक सेरिब्रल हेमिस्फिअरमध्ये फ्रंटल, टेम्पोरल, परायटल आणि ऑसिपिटल लोब्स असतात. ऑलराईट. आता फ्रंटल लोब ऑफ द सेरिब्रम काय करणार, जो पुढचा जो आपला लोब आहे ते काय काय फंक्शन्स करतो. तर आपली जी पर्सनॅलिटी आहे, आपली जी इमॅजिनेशन आहे, आपलं जे सेन्स ऑफ सेल्फ आहे की बाबा मी म्हणजे कोण, माझी कॉन्शियसनेस म्हणजे काय आहे, हे सगळं आपलं फ्रंटल लोब बघणार. आणि हा एकदम हाय फंक्शनिंग आणि मोस्ट रिसेंटली डेव्हलप पार्ट ऑफ द ब्रेन आहे. इव्होल्युशनमध्ये जर आपण बघितलं, फ्रंटल लोब इज द मोस्ट मॉडर्न पार्ट ऑफ द ब्रेन, मोस्ट रिसेंटली इव्हॉल्व्ड पार्ट ऑफ द ब्रेन. अजून काय काय बघणार हे, रिझनिंग, जजमेंट, सोशल बिहेवियर, लँग्वेजचं एक्सप्रेशन, लँग्वेजचं प्रोसेसिंग नाही, लँग्वेजचं एक्सप्रेशन आणि मोटर मूव्हमेंट. बोलताना आपण जबडा हलवतो, आपली टंग हलते, तर ते लँग्वेजचा आपण जो विचार करतो आणि तोंडामधनं जे शब्द बाहेर निघतात ह्याचं जे कोऑर्डिनेशन आहे दॅट इज ऑल्सो डन बाय द फ्रंटल लोब. टेम्पोरल लोब बघा. आता टेम्पोरल लोबमध्ये आपलं जे काय आपण ऐकतो, आपण जे ऐकतो कुठल्या तरी लँग्वेजमध्ये आपण जे पण ऐकतो ते ऐकतो. सपोज मी मराठीमध्ये काहीतरी ऐकलं तर त्याचा मी इन्फरन्स काढला किंवा त्याचा जो मी अर्थ काढला तो अर्थ माझा टेम्पोरल लोब काढणार. दॅट इज द लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन. ते टेम्पोरल लोब करणार. स्टोरेज आणि रिकॉल ऑफ मेमरीज, काय काय मला आठवतं आहे, माझी हार्ड डिस्क ब्रेनची जी आहे, स्टोरेज कॅपॅसिटी, हे सगळं माझ्या टेम्पोरल लोबमध्ये असणार. ओके. एक अजून एक पार्ट आहे टेम्पोरल लोबमध्ये, त्याला आपण लिम्बिक सिस्टीम म्हणतो. तर लिम्बिक सिस्टीम ही खूप प्रिमिटिव्हली डेव्हलप्ड सिस्टीम आहे आणि ही खूप डीपली लोकेटेड आहे टेम्पोरल लोबमध्ये, म्हणजे एकदम बेसला. तर जी डीपली लोकेटेड लिम्बिक सिस्टीम आहे हे एकदम बेसिक ड्राईव्ह आपले जे आहेत, बिकॉज जेवढं पण आपण बेसमध्ये जातो, जेवढा खाली जातो आपण, तेवढं बेसिक गोष्टी ब्रेन कंट्रोल करतात. तर जी लिम्बिक सिस्टीम आहे ते एकदम बेसिक गोष्टी कंट्रोल करणार, लाईक हंगर, भूक लागली आहे की नाही, सटायटी सेंटर इकडे असतं लोकेटेड, अँगर, इमोशन आणि सेक्शुअल ड्राईव्स. ऑल ऑफ दीज बेसिक ड्राईव्स ऑर द बेसिक रिक्वायरमेंट्स हे सगळं टेम्पोरल लोबच्या लिम्बिक सिस्टीममध्ये प्रोसेस केले जाणार. आता पहा परायटल लोब. परायटल लोबमध्ये काय होतं, रिसेप्शन अँड इंटरप्रिटेशन ऑफ सेन्सेशन. मला कुठे टच वेगळ्या प्रकारचा, माझ्या पायाला काही मुंगी चावली, टच, किंवा माझ्या पायाला चटका लागला, सेन्सेशन ऑफ टेम्परेचर किंवा सेन्सेशन ऑफ व्हायब्रेशन, ह्या सगळ्या गोष्टी सेन्सरी ज्या गोष्टी आहेत दॅट विल बी टेकन केअर बाय द परायटल लोब. अजून काय काय बघणार ते, सेन्सरी इनपुट्स लाईक टच, टेम्परेचर अँड पेन, दीज विल बी प्रोसेस्ड इन द परायटल लोब. इमॅजिन आता आपल्याला कुठल्याही, आता समजा मी चाव्या हातात पकडल्या आहेत, जरी मी डोळे बंद करून चाव्या हातात पकडल्या आहेत, मला कळतं की बाबा मी चावीच हातात पकडलेली आहे. समजा माझ्या हातात एक पेन दिला तर मी डोळे बंद करून रेकग्नाईज करू शकतो की बाबा हा पेन आहे. सपोज माझ्या हातात एक टेनिसचा बॉल दिला, तो आय कॅन अंडरस्टँड द टेक्स्चर ऑफ द टेनिस बॉल. तर ऑल ऑफ दीज थिंग्स ह्यांची प्रोसेसिंग, बिकॉज हे सेन्सरी इनपुट्स आहेत सगळे, टच, प्रेशर, all of these are sensory inputs from the skin. That these things are processed in the parietal lobe.
तर परायटल लोबमध्ये आपले जे फिंगरप्रिंट्स आहेत, थंब आहेत, इकडे जे टच सेन्सेशन्स येतात हे आपल्याला खूप फाईन प्रकारे कळू शकतात, कारण की इकडे खूप सारे नर्व्स आपल्या फिंगर टिप्समध्ये असतात. पण तेच आपण जर कम्पेअर केलं आपल्या पाठीवरती आपल्याला टच एवढ्या आरामात कळत नाही. इमॅजिन पाठीवरती कोणीतरी ABCD असं काहीतरी लिहिलं, आपल्याला कळणार नाही त्या माणसाने A लिहिलं आहे की B लिहिलं आहे की C लिहिलं आहे. कधी करून बघा घरी. कोणाच्या तरी पाठीवरती एक पेपर ठेवून त्या पेपरवरती ABCD लिहा. कळणार नाही A लिहिलं आहे की B लिहिलं आहे का काय लिहिलं आहे. यू विल नॉट बी एबल टू अंडरस्टँड. पण तेच जर तुम्ही हातावरती लिहिलं ABCD आणि जरी डोळे बंद असतील तरी कळेल दुसऱ्या माणसाला की बाबा हा माणूस माझ्या हातावरती A लिहितो आहे का B लिहितो आहे का C लिहितो आहे. ह्याचं कारण आहे की आपलं जे परायटल लोब आहे त्याच्यामध्ये आपले जे फिंगरप्रिंट्स आहेत किंवा फेस आहेत किंवा जे सेन्सिटिव्ह एरियाज आहेत आपल्या बॉडीमधले, त्यांचे नर्व्स खूप जास्त प्रमाणात आहेत कम्पेअर्ड टू आपल्या पाठीवरचे किंवा स्टमकवरचे किंवा थाईजवरचे. याचं डायग्राम पण पुढे दाखवेल तुम्हाला. आता ऑसिपिटल लोब पहा. ऑसिपिटल लोबमध्ये जे व्हिज्युअल स्टिम्युलस असतात आपले, व्हिज्युअल स्टिम्युलस डायरेक्टली ऑसिपिटल लोब एकच काम आहे त्याचं, व्हिज्युअल स्टिम्युलस परसीव्ह करणे. बऱ्याच वेळेस जेव्हा मेंदूला मागणं मार लागतो, छोट्या मेंदूला किंवा ऑसिपिटल लोबवरती जर हिट बसला कोणाला, तर एकदम अंधारा येतात, दिसत नाही काही थोडा वेळ, आणि थोडा वेळ एकदम काहीच रिस्पॉन्स करत नाही पेशंट हेड इंजुरीच्या वेळेस. तर त्याचं कारण आहे व्हिज्युअल स्टिम्युलस पूर्ण प्रकारे थोड्या वेळासाठी ब्लॉक होऊन जातो बिकॉज ऑसिपिटल लोबला इंजुरी झालेली असते. तर ऑसिपिटल लोबचं लक्षात ठेवा. व्हिज्युअल स्टिम्युलस काय आपल्याला दिसतं आहे त्याचं परसेप्शन आणि त्याचं प्रोसेसिंग ऑसिपिटल लोब करणार. आता सेरिब्रममध्ये बोलण्याचे 2 एरियाज आहेत. आपण आत्तापर्यंत, मी तुम्हाला आत्ता एक्झाम्पल दिलं बघा, आपण काय विचार करतो आणि आपण जे प्रोसेसिंग केल्यानंतर जे मोटर इम्पल्सेस आपल्या जबड्याला आणि टंगला येतात, तर जे प्रोसेसिंग होतं दॅट ऑकर्स इन द स्पीच एरियाज. तर त्याच्यातले कुठले कुठले पार्ट्स आहेत प्रोसेसिंगचे ते पहा. वर्निकेज एरिया म्हणून एक एरिया आहे. ह्याच्यामध्ये सेन्सरी रिसेप्शन ऑफ स्पीच, काय बोललेलं आहे त्याचं डिकोडिंग वर्निकेज एरियामध्ये होतं. आणि ब्रोकाज एरियामध्ये आपल्याला काय बोलायचं आहे त्याचं मोटर कंट्रोल होतं. फॉर एक्झाम्पल, मला काय बोलायचं आहे हे मी विचार करतो आधी माझ्या डोक्यात, आणि नंतर माझं ब्रेन माझ्या टंगला आणि माझ्या जॉला, माझ्या जबड्याला इम्पल्सेस देते की बाबा ह्या प्रकारे मूव्ह कर, म्हणजे मी काय विचार करतो ते बोलले जाईल. आणि वर्निकेज एरिया जो आहे, जर समजा आपण ऐकतोय काहीतरी, तो काय बोललेला आहे त्याचं जे प्रोसेसिंग आहे, तो लँग्वेजमध्ये बोललेला असेल, मराठीत बोललेला असेल, इंग्लिशमध्ये बोललेला असेल, तो जे बोललेला आहे ते माझं ब्रेन जेव्हा परसीव्ह करतं त्याची डिकोडिंग ही आपली वर्निकेज एरियामध्ये होते. आपण रिसीव्ह करतो ती इन्फॉर्मेशन कुठल्याही लँग्वेजमध्ये असो, ती डिकोड करणं वर्निकेज एरियामध्ये असते. आणि त्याचंच जे आपण रिप्लाय देतो परत, त्याचं प्रोसेसिंग आणि त्याचं मोटर कंट्रोल ही ब्रोकाज एरियामध्ये होते. तर ह्याला एरिया नंबर 44 म्हणतात ब्रोकाज एरियाला. हे वेगळे वेगळे एरियाज आहेत ब्रेनमधले. हे पहा, ब्रोकाज एरिया विल फॉर्म्युलेट अ स्पीच रिस्पॉन्स अँड स्टिम्युलेट्स द मोटर कॉर्टेक्स. मला काय बोलायचं आहे, मला काय स्पीच रिस्पॉन्स द्यायचा आहे ते माझा ब्रोकाज एरिया कॅल्क्युलेट करणार. वर्निकेज एरिया काय करणार, प्रोसेसेस इनकमिंग स्पीच आणि कॉम्प्रिहेंड्स इट. जे मला स्पीच ऐकू येतं आहे ते इकडे प्रोसेस होणार. तर मग हे स्पीच ऐकलेलं मी प्रोसेस होणार, ते ब्रोकाज एरियामध्ये जाणार आणि ते फायनली मोटर कॉर्टेक्समध्ये जाणार, द मसल्स दॅट प्रोड्यूस स्पीच. ऑलराईट. तर हे 3 एरियाज आहेत आणि हे त्यांचं कोऑर्डिनेशन ह्या प्रकारे होतं. एक एक्झाम्पल आहे म्हणजे आपल्याला कळेल की बाबा ब्रेन कसं फंक्शन होतं. दिस इज वन ऑफ द एक्झाम्पल्स. बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहे व्हिज्युअल, ऑल्फॅक्टरी, टेस्ट वगैरे, ह्यांचंसुद्धा एक सिमिलर ह्याच प्रकारचा पाथवे आहे. तर आता सेरिबेलम पाहूया आपण. सेरिबेलम स्मॉल ब्रेन, इट इज द सेकंड लार्जेस्ट ब्रेन रिजन. ह्याच्यामध्ये सुद्धा 2 हेमिस्फिअर असतात. सेरिबेलम काय काय कंट्रोल करणार बघा. आपले मसलचा जो टोन आहे, आपण बऱ्याचदा बघाल जेव्हा पॅरालिसिसचा अटॅक येतो, इमॅजिन अर्ध्या बॉडीच्या पॅरालिसिसचा अटॅक आलेला आहे कोणाला, तर त्या बॉडीमधले जे मसल्स असतात त्यांचा जो टोन आहे तो एकतर एकदमच फ्लॅसिड आणि लूज होऊन जातो, नाहीतर एकदम हार्ड होऊन जातो मसलचा टोन.
तर ते का होतं, कारण की सेरिबेलमचा कंट्रोल असतो जो मसल टोनवरती, तो सेरिबेलमचा कंट्रोल नाहीसा होतो आणि मसल्स त्यांच्या ऑर्गॅनिक स्टेटमध्ये जातात, विच इज आयदर कॉन्ट्रॅक्टेड ऑर रिलॅक्स डिपेंडिंग ऑन कुठल्या प्रकारचा पॅरालिसिस आहे. तर मसलचं टोन मेंटेन करणे, आपण उभे राहताना कंटिन्युअसली आपले पायाचे जे मसल्स आहेत, ग्लुटियस मॅक्झिमस वगैरे जे मसल्स आहेत, ते कंटिन्युअसली कॉन्ट्रॅक्टेड पोझिशनमध्ये असतं. तर हा मसलचा टोन असतो. तो मेंटेनिंग दिस मसल टोन हे सेरिबेलम काम करणार. मसल मूवमेंट कोऑर्डिनेट करणे, इमॅजिन मी एका डब्यामधून दुसऱ्या डब्यामध्ये वस्तू हलवतो आहे, तर मग ते कोऑर्डिनेट करणे, माझ्या हाताची मूवमेंट, फिंगर्सची मूवमेंट, ग्रास्प करण्याची मूवमेंट, हाताने धरण्याची काही मूवमेंट, हे सगळं मायन्यूट मूवमेंट्स ह्यांचं कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन हे सेरिबेलम बघतं. लाईक इफ सपोज मी डोळ्यामध्ये आय ड्रॉप्स टाकतो आहे, ते डोळ्याच्या बाहेरच ना पडावे, ते एक्झॅक्टली डोळ्यामध्येच पडले पाहिजे, हे कोऑर्डिनेशन इज डन बाय सेरिबेलम. इफ सपोज सेरिबेलम डॅमेज झाला तर मसल टोन डिक्रीज होईल आणि फाईन मोटर मसल एकदम म्हणजे फाईन जे गोष्टी आहेत ते करू शकणार नाही आणि हातामध्ये असे ट्रेमर्स यायला सुरुवात होतील, हात शेक व्हायला लागेल. फाईन मुवमेंट्स जे आहे, लाईक शर्टचे बटणं लावणे, दात घासणे किंवा पैसे मोजणे, हे जे सगळे फाईन मोटर मुवमेंट्स आहेत, हे खूप इनऑर्गनाइज होऊन जातात. बिकॉज ते मायन्यूट डेलिकेट प्रोसेसिंग जी सेरिबेलम करते कोऑर्डिनेशनचं, कोऑर्डिनेट होत नाही. एक मसल दुसऱ्या मसलची कोऑर्डिनेट नाही करू शकत. सो दिस इज द फंक्शन ऑफ सेरिबेलम. कोऑर्डिनेशन ऑफ द मसल्स, मेंटेनिंग ऑफ द मसल टोन, पोश्चर मेंटेनिंग, आपलं पोश्चर, आपण उभे असतो, आपलं पोश्चर मेंटेन करणं, आपलं बॅलन्स मेंटेन करणं. आपलं बॅलन्स जर हरवला, इफ सपोज माझा बॅलन्स लूज केला मी बाईक चालवता चालवता, तर पुन्हा मला नॉर्मल बॅलन्समध्ये आणण्यासाठी सेरिबेलम ॲक्ट करणार. तो बॅलन्स दॅट विल बी डन बाय सेरिबेलम. इक्विलिब्रियम अगेन सेम थिंग. आता ब्रेनस्टेमकडे येऊया आपण. ब्रेनस्टेममध्ये येऊया. तर आता जसं जसं आपण खाली खाली जात चाललो आहे, तसं तसं फंक्शन्स, बेसिक फंक्शन्सकडे भर जास्त दिला जाईल आपल्या नर्वस सिस्टमकडनं. तर सेरिब्रमच्या खाली आहे हे ब्रेनस्टेम. इट इज कंटिन्युअस विथ द सेरिब्रमहून निघून कंटिन्युअस स्पायनल कॉर्डमध्ये पास होतं. तर बिटवीन द स्पायनल कॉर्ड, द सेरिब्रम अँड द सेरिबेलम, ब्रेनस्टेम इज द वन दॅट कनेक्ट स्पायनल कॉर्ड टू द सेरिब्रम अँड सेरिबेलम. हे कनेक्शन आहे दोघांमधलं. ब्रेनस्टेम इज लाईक मिडल मॅन जसं असतो तसं ब्रेनस्टेम आहे. काय फंक्शन्स करतं ब्रेनस्टेम? मिडब्रेन आहे त्याच्यात, पॉन्स आहे त्याच्यात आणि मेड्युला ऑब्लॉंगटा. तर ह्याच्यामध्ये रेस्पिरेटरी सेंटर्स, टेम्परेचर सेंटर्स, ऑल ऑफ दीज थिंग्स, रेस्पिरेशन बघणार, कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम बघणार, हार्ट रेट कमी जास्त, ऑल ऑफ दीज थिंग्स आर रेग्युलेटेड बाय ॲट द ब्रेनस्टेम. हे फारच बेसिक आहे, तुम्ही कम्पेअर करून बघा, कुठे बॅलन्स आणि कुठे कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम, रेस्पिरेटरी रेट, हार्ट रेट, ऑल ऑफ दीज थिंग्स हे खूपच बेसिक आहेत. तर जसं जसं आपण खाली जात चाललो आहे तसं तुम्ही बघाल बेसिक गोष्टी ब्रेन जास्ती कंट्रोल करतं. हे एक लक्षात ठेवण्यासाठी एक सोपा उपाय आहे, म्हणजे तुम्हाला एक पॅटर्न लक्षात यावा. एक मिड ब्रेनकडे येऊया आता. मिड ब्रेनमध्ये सेरिब्रमचं कनेक्शन आहे, वरतून सेरिब्रमचं कनेक्शन येतं आणि खाली पॉन्स असतो ह्याच्या. ऑलराईट, तर हा जो आहे आपला दॅट इज द मिड ब्रेन, हा जो आहे तो आहे आपला पॉन्स आणि हा जो आहे तो आपला मेड्युला ऑब्लॉंगटा. डायग्राम काढताना दिस इज मिड ब्रेन, दिस इज पॉन्स आणि दिस इज मेड्युला ऑब्लॉंगटा. आणि इकडे आपला सेरिबेलम असणार आहे. इकडे मिड ब्रेन, पॉन्स आणि मेड्युला ऑब्लॉंगटा. आता सगळ्यात आधी आपण येऊया पॉन्सकडे. पॉन्स विल कनेक्ट सेरिबेलम विथ द सेरिब्रम. ह्याच्यामध्ये रेस्पिरेटरी सेंटर असतं आणि कार्डिओव्हास्क्युलर सेंटर असतं. आपलं ब्लडमध्ये ऑक्सिजन कमी झालं तर पॉन्स लगेच रेस्पिरेटरी सेंटर ॲक्टिवेट होईल त्याच्यातलं आणि आपलं रेस्पिरेटरी रेट वाढेल. जर ऑक्सिजन खूप वाढलं तर रेस्पिरेटरी रेट ऑटोमॅटिकली कमी होईल. झोपताना रेस्पिरेटरी रेट ऑटोमॅटिकली कमी होईल. कार्डिओव्हास्क्युलर सेंटरसाठी तेच, इफ सपोज काही इमर्जन्सी आहे, काही स्टिम्युलस आलेलं आहे ब्रेनकडनं किंवा बॉडीला ॲडिक्वेट पंपिंग नाही होते, ॲडिक्वेट ब्लड भेटत नाही प्रत्येक ऑर्गनला,
त्याचं कंट्रोल करणं कार्डिओव्हास्क्युलर सेंटरकडनं होणार. मेड्युला ऑब्लॉंगेटा सगळ्यात खालचा पोर्शन आहे हा ब्रेन स्टेमचा. ह्याच्यामध्ये जी आपली ऑटोनॉमिक रिफ्लेक्सेस आहेत, ऑटोनॉमिक म्हणजे जे ऑटोमॅटिक रिफ्लेक्सेस आपण जे न विचार करता जे आपल्या बॉडीमध्ये जे मेंटेनन्स होत असते, आपण डायजेशन करताना विचार नाही करत, आपण इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्सेस होताना विचार नाही करत, ह्या सगळ्या गोष्टींचं बॅलन्स मेंटेन करणं, ऑटोनॉमिक रिफ्लेक्सेस कंट्रोल करणं, होमिओस्टॅसिस कंट्रोल करणं, रेग्युलेटिंग रेस्पिरेटरी वॅझोमोटर अँड कार्डियक फंक्शन्स. तर हे सगळे जे होमिओस्टॅसिसशी रिलेटेड गोष्टी आहेत, हे सगळं आपलं मेड्युला ऑब्लॉंगेटा करणार. रेस्पिरेटरी वॅझोमोटर आणि कार्डियक फंक्शन्समध्ये रेस्पिरेटरी वॅझोमोटर ॲज इन रेस्पिरेटरीचे जे आपले जे पल्मोनरी आर्टरीज आणि पल्मोनरी वेन्स आहेत, त्यांचं डायमीटर किती पाहिजे, ते डायलेटेड पाहिजे का कॉन्ट्रॅक्टेड पाहिजे, किती गरज आहे ऑक्सिजनची, त्याप्रमाणे त्यांना ॲडजस्ट करणे. आणि कार्डियकचं सुद्धा सेम, किती ब्लड सप्लाय देणे, किती हार्ट रेट ठेवणे, ऑल ऑफ दीज थिंग्स, दीज आर कंट्रोल बाय द मेड्युला ऑब्लॉंगेटा. डायन्सेफेलॉनमध्ये फक्त एवढं लक्षात घ्या, डायन्सेफेलॉनमध्ये थॅलामस असतं आणि हायपोथॅलामस असतं. हायपोथॅलामस विल गिव्ह कंट्रोल टू द पिट्युटरी आणि ते बाकीचे हॉर्मोन्स कंट्रोल करणार. थॅलामसचे सुद्धा हॉर्मोनल फंक्शन्स आहेत. ह्याच्यामध्ये जे सेन्सरी स्टिम्युलस येतात ब्रेनकडे, हे सगळे खालनं स्पायनल कॉर्डवरनं येऊन थॅलमसमध्ये एंड होतात आणि मग ते पॅरायटल लोबमध्ये जातात. तर मग हा जो आहे तो एक जंक्शन पॉईंट आहे थॅलमस फॉर द सेन्सरी स्टिम्युलाय. जसं रेल्वे स्टेशनमध्ये एक जंक्शनहून दुसऱ्या जंक्शनकडे माल व्हायला जातो, तसं स्टिम्युलस इकडे येऊन थांबतो, थॅलमसकडे जातो आणि थॅलमसकडनं मग तो पुढच्या ब्रेनकडे जातो. हायपोथॅलमसचं काय आहे, रेग्युलेटरी फंक्शन आहेत. अगेन बॉडी टेम्परेचर चेक करणार. इमॅजिन आपल्याला फीवर आलेला आहे, तर फीवर मेंटेन करणे हे हायपोथॅलमस कंट्रोल करतं. जर आपलं हे हायपोथॅलमसमध्ये टेम्परेचर सेन्सर खराब झालेलं असेल तर कंटिन्युअस फीवर राहतो. इमॅजिन आपल्याला इन्फेक्शन झालं आहे, तर बॉडी ऑटोमॅटिकली फीवरिश होऊन जाते. ते कसं कंट्रोल करतात, ते हायपोथॅलमस करतं. इट रेग्युलेट्स द बॉडी टेम्परेचर. आपण जेव्हा पॅरासिटामॉल वगैरे घेतो तेव्हा हे बॉडी टेम्परेचर कमी होऊन जातं. इट इज बिकॉज आपलं टेम्परेचर सेंटर त्याचं स्टिम्युलेशन कमी करून टाकतं ते. भूक लागणे, ॲपेटाईट कंट्रोल हायपोथॅलमस बघणार. पाण्याचा बॅलन्स, थर्स्ट, पाणी प्यायचं की नाही, पिट्युटरीचे सिक्रिशन्स, पिट्युटरीला बरेचसे रिलीजिंग हॉर्मोन्स पास करतं हायपोथॅलमस. तो अकॉर्डिंग टू हायपोथॅलमस's इन्स्ट्रक्शन्स पिट्युटरी ग्लँड त्या प्रकारे थायरॉक्झिन वगैरे वगैरे, ऑल ऑफ दीज थायरॉक्झिन रिलीजिंग हॉर्मोन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सिक्रेट करतात. सो द मेन कंट्रोल सेंटर इज हायपोथॅलमस. तिथनं जातं पिट्युटरीकडे आणि पिट्युटरीकडनं बाकीच्या एंडोक्राईन सिस्टमकडे. स्लीप आणि वेक सायकलसुद्धा हायपोथॅलमस कंट्रोल करणार. कधी झोपायचं, किती झोपायचं, ऑल ऑफ दीज थिंग्स. तर हायपोथॅलमस इम्पॉर्टंट आहे. प्लीज त्याचे थोडेसे 2-3 गोष्टी लक्षात ठेवा आणि डायग्राम पण मी तुम्हाला दाखवतो हायपोथॅलमसचं लगेच. तर या डायग्रामकडे थोडं लक्ष द्या. एवढा जो पोर्शन आहे आपला, दॅट इज द हायपोथॅलमस. त्याच्या खाली आहे आपली पिट्युटरी. हा सेरेब्रम, दिस हायपोथॅलमस. आणि ही जी एम्प्टी स्पेस आहे, इकडे पोकळी आहे, तिकडे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड असते, इकडे काहीच नसतं ऑलरेडी. अगेन दुसरा डायग्राम तुम्हाला काढता येईल. एवढं नीट, एवढं डिटेल एक्सपेक्टेड नाही आहे ड्रॉईंग करताना. तुम्ही फक्त एवढं स्ट्रक्चर नीट काढा, दॅट विल बी मोर दॅन इनफ. तर ह्याच्यामध्ये हा जो पोर्शन आहे, एंडचा जो पोर्शन आहे, दॅट इज द हायपोथॅलमस. आणि ही जी आहे ती आहे पिट्युटरी. तर थोडक्यात आपल्या ब्रेनच्या ब्लड सप्लायमध्ये बेसिकली एक सर्कल ऑफ विलिस फॉर्म होतो आपल्या कॅरोटिड आर्टरीजनी. आणि दिस सर्कल ऑफ विलिस सप्लाईज द ब्रेन. पूर्ण ब्रेनमध्ये ते सगळे आर्टरीज जातात. तर ह्याच्यामध्ये मेजर आर्टरी सर्कल ऑफ विलिसमध्ये आहेत सेरिब्रल आर्टरीज आणि सेरिबेल्लार आर्टरीज. सेरिब्रमच्या आर्टरीज आणि सेरिबेल्लार आर्टरीज. एवढंच आहे. तुम्हाला अजून डिटेलमध्ये नावं पाहिजे तर बघा, बट एक्झाममध्ये फक्त सेरिब्रल आर्टरीज आणि सेरिबेल्लार आर्टरीज आणि सर्कल ऑफ विलिस एवढंच फक्त प्लीज मेन्शन करा. आता
आपण मूव्ह करूया स्पायनल कॉर्डकडे. पॉन्स, मेड्युला, मिडब्रेन झाले. आता त्याच्या खालचं स्ट्रक्चर बघा. स्पायनल कॉर्ड हे एक लॉंग सिलेंड्रिकल स्ट्रक्चर आहे. आपण फोरामेन मॅग्नम बघितलं होतं ॲनाटॉमीच्या लेक्चरमध्ये. स्कलच्या खालचा जो मोठं ओपनिंग आहे जिकडून स्पायनल कॉर्ड खाली पास होतं, दॅट वॉज नोन ॲज अ फोरामेन मॅग्नम. तर हे स्टार्ट फ्रॉम द फोरामेन मॅग्नम टू फर्स्ट लंबार वर्टिब्रा इन ॲडल्ट आणि थर्ड किंवा फोर्थ लंबार वर्टिब्रा इन स्मॉल चिल्ड्रन, पिडियाट्रिक एज ग्रुपमध्ये. स्पायनल कॉर्डमध्ये आपल्याला स्ट्रक्चर दिसते, ते स्ट्रक्चर दाखवतो मी डायग्राममध्ये तुम्हाला. तर हा डायग्राम जरा पहा. ही आपली ब्रेनस्टेम झाली वरची. हे स्पायनल कॉर्डमध्ये नसतं. आपला स्पायनल कॉर्ड इथनं सुरू होतं. तर हा आपला मधला जो आहे त्याला आपण स्पायनल कॉर्ड म्हणतो आणि बाहेरचं जे बोनी स्ट्रक्चर आहे त्याला आपण व्हर्टिब्रल कॉलम म्हणतो. इकडे ह्या साईडला बघा, ह्याचा डायग्राम दिसत असेल. हा आपला व्हर्टिब्रा आहे, हे व्हर्टिब्राची बॉडी आहे आणि हा जो आपल्याला दिसतो दिस इज द स्पायनल कॉर्ड. तर स्पायनल कॉर्डमध्ये तुम्ही जर नीट पाहाल तर ह्याच्यामध्ये हे जे तुम्हाला बटरफ्लाय शेपमध्ये दिसतं आहे हे ग्रे कलरचं आहे आणि बाहेरचं व्हाईट कलरचं आहे. तर जे व्हाईट कलरचं जे स्पायनल कॉर्डमध्ये मॅटर आहे त्याच्यामधले जे न्यूरॉन्स आहे त्याच्यामध्ये ते मायलिन शीथ आहे, जे आपण न्यूरॉनच्या स्ट्रक्चरमध्ये बघितलं होतं बघा. ते हे मायलिन शीथ आहे. हे जे व्हाईट एरिया आहे तिकडून जे न्यूरॉन्स पास होत आहेत त्यांच्यामध्ये मायलिन शीथ आहे आणि जे मधलं जे ग्रे कलरचं आहे, जे ग्रे मॅटर म्हणतो आपण त्याला, दॅट इज अनमायलिनेटेड. त्याच्यामध्ये मायलिन शीथ नाही आहे. डिफरन्सेस हे फास्ट कंडक्ट करतात खूप आणि हे मधलं जे ग्रे मॅटर आहे ते स्लोली कंडक्ट करतात. आता ह्या ज्या नर्व्स निघत आहेत स्पायनल कॉर्डमधनं ते सगळे आपले येतील पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये. ते आपले सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये नाही आहेत. थोडक्यात कसं कंडक्शन होतं स्पायनल कॉर्डमध्ये, प्लीज लुक ॲट इट नाव. आता आपले जे सेन्सरी पाथवे आहे इकडनं सेन्सरी इम्पल्स येणार. ही जी नर्व आहे ही जी नर्व आहे ही इकडे येऊन एंड होणार. इकडून एक दुसरी नर्व स्टार्ट होणार आणि ती वरती ब्रेनपर्यंत जाणार. ती नर्व ब्रेनपर्यंत जाणार. ब्रेनमधनं जी खाली नर्व येत आहे दॅट नर्व विल कम बॅक डाऊन. इकडे एंड होईल ती. इकडून दुसरी नर्व सुरू होईल आणि ही मोटर एरियामधनं जाईल बाहेर. तर तुम्ही जर बघाल पोस्टिरियर एरियामधनं जे सेन्सरी इनपुट आहेत ते सगळे येत आहेत. ते सेन्सरी इनपुट ब्रेनमध्ये जातात. तिकडे ब्रेनमध्ये प्रोसेसिंग होते त्यांची. प्रोसेसिंग झाल्यानंतर मोटर रिस्पॉन्स जो असतो त्या सेन्सरी स्टिम्युलसला, तो मोटर रिस्पॉन्स ह्या मोटर पाथवेमध्ये येतो आणि हा मोटर रूट, अँटिरियर रूटला मोटर रूट म्हणतो. त्या अँटिरियर रूटनी स्पायनल नर्व थ्रू किंवा थ्रू वॉट एव्हर अदर नर्व थ्रू पुढे जर समजा अजून एक नर्व आली तर त्याच्या थ्रू एंड ऑर्गनपर्यंत तो पोहोचतो. तर जसं जसं आपलं स्पायनल कॉर्ड खाली खाली जात जातो, पायांकडे जात जातो, तसं तसं ह्या पूर्ण स्पायनल कॉर्डचे हळूहळू धागे होत जातात. बिकॉज एक 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 नर्व आता कमी व्हायला लागलेत नर्व्स. बिकॉज नर्व्स बरेचसे वरती सोडले, आता थोडेसेच नर्व्स बाकी आहेत. म्हणून जो लोअर मोस्ट पोर्शन ऑफ द स्पायनल कॉर्ड असतो तो एका घोड्याच्या शेपटीसारखा असतो, एकदम केसाळ असतो तो. बिकॉज फ्यू नर्व्स आर देअर आणि तेच नर्व्स प्रत्येक सेगमेंटमध्ये दोन्ही साईडला निघत असतात आणि शेवटी झिरो होऊन जातात. तर ही जी शेवटची हेअरी स्ट्रक्चर आहे ह्याला कॉडा इक्विना म्हणतात. कॉडा इक्विना म्हणजे हॉर्स टेल लॅटिनमध्ये. सो कॉडा इक्विना हे ह्यामुळे होतं कारण की प्रत्येक सेगमेंटला स्पायनल कॉर्ड नर्व सोडत चाललं आहे. शेवटी जेवढे नर्व्स उरतात तेवढे ते सेक्रल आणि कॉकिजियल नर्व्स थ्रू संपून जातात तेवढेसुद्धा. सो धिस इज द स्पायनल कॉर्ड. तर बघा पुन्हा आपल्या पॉवर पॉईंटमध्ये जी ग्रे मॅटर आहे त्याच्यामध्ये न्यूरॉन्स असतात, मायलिनेटेड शीथ नसतं त्याच्यात, आणि व्हाईट मॅटर्समध्ये मायलिनेटेड नर्व फायबर्स असतात. सो टोटल आपले जे स्पायनल नर्व्ज आहेत ते 31 पेअर्स ऑफ स्पायनल नर्व्ज आहेत. सर्वायकल, थोरॅसिक, लंबार आणि सेक्रल आणि कॉकिजियल. तर हे आपण ऑलरेडी बघितलेले आहेत मागच्या लेक्चरमध्ये. प्लीज आपल्याला नसेल रिकॉल करतायत, प्लीज वॉच दॅट लेक्चर अगेन. थोरॅसिक किती आहेत,
सर्वायकल किती आहेत, 7 सर्वायकल, 12 थोरॅसिक, 5 लंबार, सेक्रेल आणि कॉकिजिल. तर हे अजून नीट प्रकारे आपल्याला इकडे कोडा इक्विना दिसतं आहे. शेवटचा एंड स्पाईनचा असा हळूहळू जो कॉर्ड असतो तो संपून जातो आणि फक्त नर्व फायबर्सच उरतात शेवटी. आणि ते हे बघा, प्रत्येक सेगमेंटमधनं ते नर्व फायबर्स एक नर्व फायबर्स आपलं एक्झिट होतं. जसं जसं खाली जात चाललं आहे तसं त्याची थिकनेस कमी होत चालली आहे. बरोबर. हे आपले 31 स्पायनल नर्व्स जे आहेत. तर सर्वायकल देर आर 8 पेअर्स. सगळ्यात पहिला C1च्या वरती पण एक पेअर आणि C1च्या खालनं पण एक पेअर जाते. सो 7 + 1 असतात ते. सो 8 सर्वायकल, थोरॅसिक 12, लंबार 5, सेक्रेल 5 आणि कॉकिजिल 1. आता आपण बघूया हे जे पूर्ण आपलं जे सेंट्रल नर्वस सिस्टम जे आपण बघतोय, द ब्रेन, मिड ब्रेन, पॉन्स, मेड्युला, सेरिबेलम अँड स्पायनल कॉर्ड, हे सगळे स्ट्रक्चर्स एका कव्हरिंगमध्ये एनवेलप्ड असतात. त्या कव्हरिंगला मेनिंजेस म्हणतो. बिकॉज ते डेलिकेट स्ट्रक्चर्स आहेत खूप. त्यांना जर काय मार लागला, त्यांना आपण कुशनिंग प्रोव्हाइड नाही केली तर ते तुटू शकतात आणि नर्व एकदा तुटली की ती पुन्हा रिजनरेट होत नाही. सिन्स नर्व रिजनरेट होत नाही, त्यांना नीट प्रकारे प्रोटेक्शन द्यायची गरज असते. तर हे जे मेनिंजेस आहे, हे मेनिंजेस आपल्या पूर्ण सेंट्रल नर्वस सिस्टमला, ब्रेन, स्पायनल कॉर्ड, ह्या सगळ्यांना प्रोटेक्शन देते. ह्याचे 3 लेयर्स आहेत मेनिंजेसचे. पहिलं आहे आपलं ड्युरा मॅटर. तर ड्युरा मॅटर हे अतिशय ड्युरेबल लेयर आहे. मॅटर म्हणजे लेयर. ही एक ड्युरेबल लेयर आहे आणि ही सगळ्यात बाहेरची लेयर आहे. इट इज व्हेरी थिक, खूप हार्ड असते, टफ असते, ऑलमोस्ट प्लास्टिकच्या शीटसारखी हार्ड असते एकदम ती. आणि ती प्रोटेक्शन प्रोव्हाइड करते फ्रॉम एक्सटर्नल ट्रॉमा. समजा डोक्याला लागलं, स्पायनल कॉर्डला लागलं तर एक प्रोटेक्शन पाहिजे आपल्याला. ऑलराईट. तर ह्याला ड्युरा मॅटर म्हणतो आपण. सेकंड लेयर, ही ड्युरा मॅटरच्या खालची लेयर, ह्याला आपण ॲरॅक्नॉइड मॅटर म्हणतो. तर ॲरॅक्नॉइड का म्हणतो आपण त्याला? ही एकदम स्पायडर वेबसारखी असते आणि ह्याच्यामध्ये खूप छोटे ब्लड कॅपिलरीज आणि ब्लड वेसल्स असतात. आणि ही एक फायब्रस प्लस न्यूट्रिटिव्ह लेयर असते. एक फायब्रस फोमसारखं प्रोटेक्शन प्रोव्हाइड करते हे ॲरॅक्नॉइड मॅटर. आणि एक थिन असते ती एकदम आणि अशी स्पायडर वेबसारखी असते, म्हणून त्याला आपण ॲरॅक्नॉइड मॅटर म्हणतो. आणि सगळ्यात मधली लेयर जी पाया मॅटर आहे, पाया मॅटर इज अ व्हेरी थिन लेयर. एकदम 1 to 2 सेल थिक लेयर असते ती. आणि आपल्या ब्रेनमध्ये बरेचसे सलकाय, गायराय, ब्रेनमध्ये बरेचसं डिप्रेशन्स आणि एलिव्हेशन्स असतात. ब्रेनमध्ये आपल्याला जे वळ्या दिसतात, तर हे जे पाया मॅटर आहे हे पूर्ण ब्रेनला चिकटलेलं असतं. जर ब्रेनचे ज्या वळ्या आहेत ते पूर्ण ते खड्ड्यामध्ये जाऊन बाहेर येऊन कम्प्लिटली स्टक टू द ब्रेन असतं पाया मॅटर. तर ही डीपेस्ट लेयर आहे आणि हे न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतं. ग्लुकोज, ब्लड, CSF वगैरे, ऑल ऑफ दीज थिंग्स हे पाया मॅटर प्रोड्यूस करणार आणि न्यूट्रिशन देणार ब्रेनला डायरेक्टली. तर पाया मॅटर असं दिसणार. इमॅजिन हे ब्रेनचे सलकाय, गायराय आणि ब्रेनचे इरेग्युलर सरफेसेस आहेत. तर आपला जो पाया मॅटर आहे तो कम्प्लिटली ते ब्रेनला ॲधेअर होऊन चालणार. ऑल राईट. हे बघा डायग्राम, ह्याच्यामध्ये तुम्हाला नीट कळेल. हे ड्युरा मॅटर हे सगळ्यात बाहेरचं थिक फायब्रस लेयर आहे एकदम. मधलं ॲरॅक्नॉइड मॅटर बघा एवढा. दिस इज द ॲरॅक्नॉइड मॅटर. तर हा ॲरॅक्नॉइड मॅटर एक फोम टाईप स्ट्रक्चर प्रोड्यूस करतो आणि त्याच्या खालची तुम्ही स्पेस बघा, ते थोडंसं स्पायडर वेबसारखं दिसत असेल. सो त्याच्या खालची जी स्पेस आहे दॅट इज नोन ॲज द सब ॲरॅक्नॉइड स्पेस. इकडे पूर्ण कुशनिंग आणि स्ट्रक्चरल सपोर्टचं काम एवढ्या एरियामध्ये मेनली होतं. इकडे ब्लड सप्लाय, आर्टरी, वेन वगैरे हे सगळे छोटे कॅपिलरीज जे असतात ते इकडे एंटर करतात आणि पाया मॅटरला सपोर्ट करतात. रेड कलरचा जो आहे खालचा, सगळ्यात खालचा बघा, दिस इज द पाया मॅटर. तो पाया मॅटर बघा पूर्ण मधपर्यंत गेलेला आहे आणि पूर्ण ब्रेनला तो चिकटून राहतो पूर्ण वेळ. दॅट इज द न्यूट्रिटिव्ह पाया मॅटर. आता आपण अजून एक
इम्पॉर्टंट कॉन्सेप्टवरती येऊया. ॲरेक्नॉइड आणि पाया मॅटरमध्ये ही जी स्पॉन्जी एरिया आहे, सो धिस स्पॉन्जी एरिया स्ट्रक्चरल सपोर्ट प्रोव्हाइड करणार आणि ह्या एरियामध्ये एक फ्लुईड असतं. कम्प्लिटली ह्या एरियाला एक फ्लुईडनी कुशन केलेलं असतं आणि हे फ्लुईड अगेन जर समजा ब्रेनला जोरात आपण हलवलं किंवा जोरात काहीतरी ब्रेनला लागलं तर ब्रेन त्या फ्लुईडमध्ये फ्लोट होऊ शकेल, तरंगतो ब्रेन आपला ह्या सेरिब्रोस्पायनल फ्लुईडमध्ये. तर हा जो एरिया आहे, द एरिया बिटवीन द ॲरेक्नॉइड मॅटर अँड द पाया मॅटर. सो द एरिया बिटवीन द ॲरेक्नॉइड मॅटर अँड द पाया मॅटर, ह्याच्यामध्ये वी हॅव अ फ्लुईड दॅट इज नोन ॲज द सेरिब्रोस्पायनल फ्लुईड. हा फ्लुईड ब्रेनच्या अवतीभोवती पण असतो, मिड ब्रेन पॉन्स मेड्युलाच्या अवतीभोवती पण असतो आणि पूर्ण स्पायनल कॉर्डच्या अवतीभोवती पण असतो. धिस स्पेस इज देअर इन ऑल ऑफ दीज सेंट्रल नर्वस सिस्टीमचे पार्ट्स. तर धिस CSF काय काय करतो? CSFचं काम एकतर ते न्यूट्रिशन देणार, ऑक्सिजन देणार आणि ब्रेनला फ्लोट करून ठेवणार. इमॅजिन सपोज डोक्याला ट्रॉमा झाला आणि डोकं एकदम जोरात हललं तर डोकं स्कलच्या कॅव्हिटीमध्येच ऑपोजिट साईडला इकडे तिकडे आदळू शकतो, कारण की ब्रेन फ्लोट होत असतो आपल्या स्कल कॅव्हिटीमध्ये. तर त्या फ्लोटिंग ब्रेनला रॅपिड मुवमेंटनी काही इजा न व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी सेरिब्रोस्पायनल फ्लुईड एक थिक वॉटरी जेलीसारखं एक कुशन प्रोव्हाइड करतो आणि त्या ब्रेनला फ्लोट करून ठेवतो आपल्यामध्ये. तर ही ती स्पेस आहे, सबॲरेक्नॉइड स्पेस बिटवीन द पाया मॅटर अँड दी अरेक्नॉइड मॅटर, जिकडे सेरिब्रोस्पायनल फ्लुईड असतं. ह्याचं नाव सेरिब्रोस्पायनल फ्लुईड आहे कारण की हे सेरिब्रमला कवर करतं आणि स्पायनल कॉर्डला पण कवर करतं, पूर्ण सेंट्रल नर्वस सिस्टम. सेरिब्रम, पॉन्स, मेड्युला, मिडब्रेन, सेरिबेलम आणि स्पायनल कॉर्ड, एंटायर थिंग इज कवर्ड बाय द मेनिंजेस. आता मेनिंजेस हे सर्क्युलेट होत असतात आणि CSFचं प्रोडक्शन चालू असतं. तर हे CSF कसं सर्क्युलेट होतं? तर ब्रेनमध्ये सुद्धा 2-3 पोकळ्या असतात, त्या पोकळ्यांना आपण वेंट्रिकल म्हणतो. तर ते CSF त्यांच्या थ्रू सर्क्युलेट होतं. जे वेस्ट CSF असेल ते पुन्हा ब्लडमध्ये एक्सक्रीट केलेलं जातं. नवीन CSF प्रोड्यूस होतं कोरॉइड प्लेक्ससमध्ये. ऑल ऑफ दीज थिंग्स हे वेंट्रिकल्स कंट्रोल करतात CSFचं सर्क्युलेशन आपल्या ब्रेनमध्ये, कारण की CSF स्टॅग्नंट लिक्विड नाही आहे, कंटिन्युअसली नवीन नवीन प्रोड्यूस होत राहतं आणि कंटिन्युअसली थोडं थोडं CSF एक्सक्रीट पण केलेलं जातं. ठीक आहे. तो ह्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की द CSF बेद्स द ब्रेन अँड द स्पायनल कॉर्ड. कंटिन्युअसली अंघोळ घालत असतं ब्रेन आणि स्पायनल कॉर्डला. अगेन कुशन प्रोव्हाइड करतं आणि प्रोडक्शन ह्याचं होतं कोरॉइड प्लेक्ससमध्ये, जे वेंट्रिकलमध्ये लोकेटेड असतं. मी तुम्हाला एक वेंट्रिकल दाखवतो म्हणजे यू विल अंडरस्टँड. ब्रेनमध्ये पहा, इथे आहे, इथनं सी दिस इज द 4th वेंट्रिकल. हा आपला एक वेंट्रिकल, ही गॅप आहे जिकडे पाणी भरलेलं आहे. तर हे कम्युनिकेट करतं ह्या 3rd वेंट्रिकलशी आणि अजून लेफ्ट राईट साईड हेमिस्फिअरमध्ये अजून ते एक्सटेंड होतात दोन्ही हेमिस्फिअरमध्ये. तर दिस इज हाऊ CSF इज सर्क्युलेटेड ह्या पोकळ्या जाग्यांमधून. हे आपलं CSFचे सर्क्युलेशनची डायग्राम आहे. हे बघा असं आणि एक लूप फॉर्म होतो त्याचा. ऑलरेडी हे त्यांचे डायरेक्शन ऑफ मुवमेंट्स आहेत ॲरोजने दिलेले. हे कंटिन्युअसली राऊंड राऊंड मूव्ह होतच राहतं. आता क्रेनियल नर्व्स आपण ऑलरेडी यांची नावं डिस्कस केलेलं आहे, पण त्यांचे कुठले टाईप्स आहेत, सेन्सरी आहेत की मोटर आहेत, हे आपण डिस्कस नव्हतं केलेलं. तो देर आर 12 पेअर्स ऑफ नर्व्स जे एक्झिट करतात सेंट्रल नर्वस सिस्टमला. तर त्याच्यात 2 टाईप्स असतात, एकतर ते सेन्सरी असणार, प्युअरली सेन्सरी, किंवा ते मोटर मिक्स टाईपचे असणार, ज्याच्यामध्ये दोघं सेन्सरी आणि
मोटर इम्पल्सेस. सेन्सरी इम्पल्सेस काय असतात, जे आपल्या ऑर्गनकडनं ब्रेनकडे जातात, आणि मोटर इम्पल्सेस असतात जे आपल्या ब्रेनकडनं ऑर्गनकडे जातात. तर जे सेन्स आपण करतो ते आधी ब्रेनकडे पाठवायला लागतं, मग ब्रेन प्रोसेसिंग करतं, प्रोसेसिंग करून ब्रेन आपल्या मोटर नर्व्स थ्रू पुन्हा जे मसल्स आहेत त्यांच्याकडे पाठवतं, सो दॅट रिक्वायर्ड ॲक्शन कॅन बी टेकन, लाईक स्पीच किंवा मूव्हमेंट किंवा जेवणे, ऑल ऑफ दीज थिंग्स. तर हे जे क्रेनियल नर्व्स आहेत दे कॅन आयदर बी सेन्सरी और दे कॅन बी मोटर मिक्स्ड, दॅट इज सेन्सरी और मोटर. क्रेनियल नर्व्सचे नावं बघा आहे ऑल्फॅक्टरी, ऑप्टिक, ऑक्युलोमोटर, ट्रॉक्लियर, ट्रायजेमॅनल, ॲब्डिसन्स, फेशियल, वेस्टिब्युलोकॉक्लियर, ग्लॉसोफॅरिंजियल, वेगस, ॲक्सेसरी स्पायनल आणि हायपोग्लॉसल. काय काय करणार? ऑल्फॅक्टरी स्मेल, ऑप्टिक विजन, ऑक्युलोमोटर आयचे मसल्स, ट्रॉक्लियर पुन्हा आयचे मसल्स, ट्रायजेमॅनल इयर वगैरेच्या रिजनला देणार, ॲब्डिसन्स, फेशियल अगेन हे आयचे मसल्सच मूव्ह करतं, फेशियल आपले फेशियल मसल्स, पॅरोटिड ग्लँड्स, वेस्टिब्युलोकॉक्लियर हे आपले इयर, हिअरिंग आणि बॅलन्स, ग्लॉसोफॅरिंजियल फॅरिंग्स आणि टंगचे मसल्सला सप्लाय करणार, वेगस हे आपलं पूर्ण इंटरनल जे आहे स्टमक, पँक्रियाज, स्प्लीन या सगळ्यांना इनर्वेशन देते, त्यांचे सिक्रेशन वाढवणे कमी करणे. इट कंट्रोल्स हार्टलासुद्धा वेगस विल गिव्ह अ ब्रांच. ॲक्सेसरी स्पायनल हे मसल्स कंट्रोल करते, मानेचे आणि पाठीचे काही. हायपोग्लॉसल अगेन टंगशी रिलेटेड आहे ही. सेन्सरी. ऑलराईट, तर आता प्रत्येक एक बघण्यापेक्षा थोडीशी रफ आयडिया असू द्या थोडक्यात काय काय आहेत ह्याच्यामध्ये. मिक्स्ड कुठल्या आहेत कम्प्लिटली. आता ऑल्फॅक्टरी जी आहे ती सेन्सरी असणार आहे, ऑप्टिक जी आहे ती सेन्सरी असणार आहे, किंवा ऑक्युलोमोटर आहे ती मोटर आहे, सो दिस विल बी अ मिक्स्ड नर्व. असं करत थोडंसं यू कॅन गेस की कुठल्या कुठल्या नर्व्ज असू शकतात प्रत्येक पार्टला. लर्न करायची गरज नाही आहे, फक्त तुम्ही हे 12 नावं लक्षात ठेवा क्रेनियल नर्व्सचे, आणि यू कॅन गेस त्यांची काय काय कामं असू शकतात, त्यांच्या नावामध्येच आहे सगळं. इकडे थोडक्यात त्यांनी दिलेलं आहे कुठली नर्व काय काय करते. तर बघा अगेन ऑल्फॅक्टरी स्मेल, ऑप्टिक विजन, रेटिनाचे सगळे जे सेन्सरी इनपुट्स आहेत ते घेणार. ऑक्युलोमोटर काय करणार आहे बघा, आय मूव्हमेंट, सिलियरी बॉडीची मूव्हमेंट, आयरिसचं मूव्हमेंट फोकस करणे. ट्रॉक्लियर सुपिरियर ऑब्लिक मसलला सप्लाय करते डोळ्याच्या, आणि ॲब्ड्युसनसुद्धा डोळ्याच्या एका लॅटरल रेक्टस मसलला सप्लाय करते. ट्रायजेमॅनल हे एक सेन्सरी नर्व आहे, हे फेसवरचे जे सगळे आपले सेन्सेशन्स आहेत ते सगळं त्याचे वेगळे ब्रांचेस आहेत, ऑप्थॅल्मिक ब्रांच, मॅक्झिलरी ब्रांच, हे सगळे फेसचे सेन्सेशन्स ट्रायजेमॅनल नर्व विल चेक. ट्रायजेमॅनल नर्वमध्ये दिस इज द सेन्सरी पार्ट आणि दिस इज द मोटर पार्ट. जे च्युइंगचे आपले मसल्स आहेत, मॅस्टिकेटिंग मसल्स म्हणतो आपण, ऑल ऑफ दोज हे मोटर फायबर्स विल बी ट्रायजेमॅनलचे. सो ट्रायजेमॅनल इज अ मिक्स्ड नर्व. हे दोघं फेसचे सेन्सेशन्स आणि च्युइंगचे मसल्सला कंट्रोल करते. फेशियल बघा, फेशियलमध्ये सुद्धा यू हॅव व्हेरी फ्यू सेन्सरी आणि मोस्ट ऑफ इट इज मोटर. त्याच्यामध्ये मसल्स ऑफ द फेस, एक्सप्रेशन्स, हसणे, फेसवरचे एक्सप्रेशन्स, ऑल ऑफ दीज फेशियल नर्व बघणार. आणि त्याची एक पार्ट आहे जे सेन्सरी इनर्वेशन पण करते सबलिंग्वल एरियामध्ये. ऑलराईट, देन देर इज आपलं वेस्टिब्युलोकॉक्लियर, बॅलन्स, हिअरिंग, ऑल ऑफ दीज थिंग्स. त्याच्यात वेस्टिब्युलर नर्व आहे आणि कॉक्लियर नर्व, हे 2 डिव्हिजन्स आहेत त्याचे. मग बघा ग्लॉसोफॅरिंजियल, टंग आणि फॅरिंग्सचा एरिया, त्याच्यातसुद्धा सेन्सरी आणि मोटर रिजन्स आहेत. वेगसमध्ये बघा लंग्स, इयर, हार्ट, स्टमक, स्प्लीन, इंटेस्टाईन सगळीकडे. त्याच्यामध्ये सुद्धा मोटर पार्ट्स आहेत आणि सेन्सरी पार्ट्स आहेत. ॲक्सेसरी स्पायनल हे मानेच्या आणि स्पाईनच्या अवतीभोवती जे मसल्स आहेत त्याला फक्त मोटर सप्लाय देणार. ही सेन्सरी नाही आहे, ॲक्सेसरी इज ओनली मोटर. हायपोग्लॉसल नर्व बघा, अगेन इट इज ओनली मोटर.
ओके, तर आपलं सेंट्रल नर्वस सिस्टमचं बेसिकली त्यांचे ब्रांचेस आणि त्यांचे सगळे रिलेटेड ज्या ज्या गोष्टी आहेत थोडक्यात आपण बघितलेल्या आहेत. कसं ब्रेन फंक्शन करतं, कसं ब्रेनमध्ये गोष्टी. अजून एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला. ब्रेनमध्ये मेमरी कशी स्टोअर करतो आपण. इमॅजिन मला कुठली तरी गोष्ट लक्षात राहते, ती मला जास्त वेळ कशी लक्षात राहू शकेल. तर ब्रेनमध्ये जेव्हा आपण सेरिब्रममध्ये जातो एकदममध्ये, तो तिकडे आपले जे न्यूरॉन्स आहेत त्यांना ॲक्झॉन नसतात, ते फक्त न्यूरॉन्स असतात. ॲस्ट्रोसाइट्स, डेंड्रोसाइट्स, ओलिगोडेंड्रोसाइट्स, ऑल ऑफ दीज न्यूरॉन्स. तर प्रत्येक व्हेरियस फ्रंटल लोबमधल्या न्यूरॉन्स, परायटल लोबमधल्या न्यूरॉन्स, ऑसिपिटल लोबमधल्या न्यूरॉन्स, हे सगळ्या न्यूरॉन्समध्ये एक प्रकारचे कनेक्शन असतात. हे असे बरेचसे कनेक्शन्स असतात बिटवीन व्हेरियस नर्व सेल्स. इमॅजिन हे सर्कल्स नर्व सेल्स आहेत. तर एका पर्टिक्युलर सेट ऑफ नर्व्स किंवा एका पर्टिक्युलर सेट ऑफ न्यूरॉन्समध्ये जेव्हा एक इलेक्ट्रिक सर्किट बनतो, हा इलेक्ट्रिक सर्किट बनला, हा इलेक्ट्रिक सर्किट बनला, तर तो इलेक्ट्रिक सर्किट एकदा फायर झाला ह्या विशिष्ट न्यूरॉन्सचा, तर ती एक मेमरी बनते. आणि हा जो इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे ही कंटिन्युअसली त्या न्यूरॉन्स थ्रू कंडक्ट होत राहते. जर समजा मी परत 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 तेच पर्टिक्युलर नर्व्स स्टिम्युलेट केले, तर मग तो जो सर्किट बनलेला आहे तो जास्त वेळासाठी सर्किटमध्ये राहतो, तो जास्त वेळासाठी रिटेन राहतो. फॉर एक्झाम्पल, मी काहीतरी लर्न करायचा प्रयत्न करतो आहे, मी जेव्हा काही वाचतो तेव्हा माझे एक पर्टिक्युलर विशिष्ट न्यूरॉन्स स्टिम्युलेट होतात आणि त्यांच्यामध्ये एक कनेक्शन बनतं. जर मी ते परत परत वाचत गेलो, 3 दिवसांनी परत वाचलं, 5 दिवसांनी परत वाचलं, 21 डेज नंतर रिव्हिजन केली परत, तर तो जो कनेक्शन बनलेलं आहे त्या न्यूरॉन्सचं, ते कनेक्शन मेंटेन राहतं आणि ते लाँग टर्म मेमरीमध्ये जातात. तर दिस इज हाऊ मेमरी ॲक्ट्स. हे जर आपलं कनेक्शन तुटलं किंवा मी बऱ्याच दिवस की बाबा मी हे सर्किट बनवलं नाही बऱ्याच दिवसांपासून, मी हे रिव्हिजन केलं नाही, ह्या न्यूरॉन्सला मी बऱ्याच दिवसांपासून फायर केलं नाही, तर मग ह्यांच्यामधलं ते कनेक्शन तुटत जातात आणि आपलं ते मेमरीमधनं ती विशिष्ट गोष्ट विसरायला लागतो आपण. थोडक्यात मेमरी रिटेन्शन असं होतं. आता आपण येऊया ॲटोनॉमिक नर्वस सिस्टमकडे. आता आपण सेंट्रल नर्वस सिस्टम एक मोठा पोर्शन बघितला. वी आर डन विथ सेंट्रल नर्वस सिस्टम. नाव वी आर गोइंग टू सी दी ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम. हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टाकूया, कारण की हे ऑलरेडी 1 तासावरती आलेलं आहे सेंट्रल नर्वस सिस्टम. ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम शॉर्टली बघूया आपण इन द नेक्स्ट व्हिडिओ. ओके, थँक्यू. हॅलो, माझं नाव डॉक्टर तेजस पवार आहे. आपलं हे लेक्चर नर्वस सिस्टमचं पार्ट 2 कंटिन्युएशन आहे. आपलं हे लेक्चर विठामय योग निसर्गोपचार केंद्रासाठी रेकॉर्ड केलेलं जात आहे. तर आपण बघितलं सेंट्रल नर्वस सिस्टम आपण ऑलरेडी डिस्कस केलेली आहे. आता आपण बघणार आहोत पेरिफेरल नर्वस सिस्टम. तर पेरिफेरल नर्वस सिस्टममध्ये काय काय येणार, आपण क्रेनियल नर्व्स ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत. ज्या ज्या नर्व्स ब्रेन आणि स्पायनल कॉर्डच्या बाहेर दिसतात, आपल्याला पेरिफेरीमध्ये दिसतात, ते सगळे पेरिफेरल नर्वस सिस्टममध्ये येतात. क्रेनियल नर्व्ससुद्धा पेरिफेरीमध्ये येतात. सो दे आर इन पेरिफेरल नर्वस सिस्टम. सो इन PNS इट इज अ नर्वस सिस्टम आउटसाइड ऑफ द ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. ह्याच्यामध्ये आहे आपले स्पायनल नर्व्स 31 पेअर्स आणि क्रेनियल नर्व्स 12 पेअर्स. हा डायग्राम पहा. सो सेंट्रल नर्वस सिस्टममध्ये वी हॅव ओनली द स्पायनल कॉर्ड अँड द ब्रेन. ब्रेनमध्ये आपलं सेरिब्रम आहे, सेरिबेलम आहे, मिड ब्रेन, पॉन्स, मेड्युला ऑब्लॉंगटा, सगळे वेंट्रिकल्स आणि आपलं स्पायनल कॉर्ड. तर हे सेंट्रल नर्वस सिस्टममध्ये एवढंच येणार. दिस इज समथिंग वी हॅव ऑलरेडी डिस्कस्ड. आता येऊया आपण PNS, पेरिफेरल नर्वस सिस्टम. हे थोडं कन्फ्युजिंग आहे, बऱ्याचशा लोकांना नीट कळत नाही. वी विल गो इन अ व्हेरी ग्रॅज्युअल वे. हळूहळू आपण नीट प्रकारे समजूया. पेरिफेरल नर्वस सिस्टममध्ये एक आहे ऑटोनॉमिक किंवा ऑटोमॅटिक नर्वस सिस्टम. तर ही जी ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम आहे, हे ऑटोमॅटिकली ज्या ज्या गोष्टी आपली बॉडी कंट्रोल करते विदाऊट अस हॅविंग टू कॉन्शियसली थिंक अबाउट देम. आपल्याला विचार करून नाही इम्पल्स द्यावा लागत, ऑटोमॅटिकली बॉडी रेग्युलेट करते ते. त्या ऑटोनॉमिक नर्वस सिस्टममध्ये देर आर 2 टाईप्स, सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक. आणि
वी विल डिस्कस सिम्पॅथेटिक पॅरासिम्पॅथेटिक लेटर. फक्त ऑटोनॉमिक तुम्हाला कळलं आहे, दिस इज अन ऑटोमॅटिक नर्वस सिस्टीम. तसंच पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये देर इज अ सोमॅटिक नर्वस सिस्टीम. सोमॅटिक म्हणजे समथिंग दॅट वी कॅन कॉन्शियसली कंट्रोल. आपण ते स्वतःच्या इच्छेनुसार कंट्रोल करू शकतो. ही व्हॉलंटरी असते. आपण त्याला काय करायचं आहे, पाय हलवायचे आहे की नाही, हात हलवायचे आहेत की नाही, मला माउथ मूव्ह करायचं आहे की नाही, मला गिळायचं आहे की नाही, ऑल ऑफ दोज थिंग्स कंट्रोल्ड बाय द सोमॅटिक ऑर द कॉन्शियस नर्वस सिस्टम. आणि ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम इज द अनकॉन्शियस नर्वस सिस्टम. ते आपण कॉन्शियसली हे डिसिजन्स घेत नाही. तो लेटेस्ट लुक. पण ही तरी दोघं पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्येच येतात. तर काय आहे दोघांमध्ये आणि काय डिफरन्स आहे दोघांमध्ये, लेटेस्ट चेक. तर आपले जे सगळे पेरिफेरल नर्व्ज आहेत, सोमॅटिक असू द्या की ऑटोनॉमिक असू द्या, सगळे जे आपले नर्व्ज आहेत त्यांच्यामध्ये दोन मेजर प्रकार आहेत. एक सेन्सरी डिव्हिजन आहे, जे सगळे सेन्स जे आपल्या बॉडीला सेन्सेशन्स येत आहेत ते सगळे ब्रेनपर्यंत कॅरी करून देते. आणि एक मोटर डिव्हिजन आहे, जे आपल्या ब्रेनकडनं जे कमांड आहे ती कमांड बाकीच्या बॉडीपर्यंत कॅरी करते. तर जे सेन्सरी डिव्हिजन आहे त्याला आपण ॲफरंट डिव्हिजनसुद्धा म्हणतो, कारण की इट इज इनकमिंग डिव्हिजन आहे. ती इम्पल्सेस ब्रेनपर्यंत पाठवणारी डिव्हिजन आहे. आणि जी मोटर डिव्हिजन आहे ती आपली ब्रेनपासनं बाकीच्या बॉडीपर्यंत पाठवणारी डिव्हिजन आहे. तर ॲफरंट डिव्हिजनमध्ये काय काय इम्पल्सेस आपल्याला कुठनं येतात, रिसेप्टर, सेन्सरी रिसेप्टर्सपासनं CNSपर्यंत येतात. तर बॉडीच्या मध्ये काय चालू आहे किंवा बॉडीच्या बाहेर काय चालू आहे ह्या सगळ्याचा डेटा, ह्या सगळ्यांची सेन्सेशन, ह्या सगळ्यांचं सेन्सरी इनपुट ब्रेनपर्यंत द्यायचा, इट इज डन बाय द सेन्सरी ऑर दी ॲफरंट डिव्हिजन. तर सेन्सरी नर्व फायबर जे आहेत ते एकतर बॉडीच्या मधनं असू शकतात किंवा बॉडीच्या बाहेरनं असू शकतात. तर जे सोमॅटिक सेन्सरी फायबर्स आहेत ते आपल्या बॉडीच्या एक्सटर्नल स्किन, स्केलेटल सिस्टीम, मसल्स आणि जॉईंटपासनं ब्रेनपर्यंत जातात. हे आपण कॉन्शियसली सेन्स करू शकतो. आणि जे विसरल आहेत म्हणजे आपल्या बॉडीच्या मधले, आपल्या ऑर्गनच्या मधले, इमॅजिन आपलं स्टमक कॉन्ट्रॅक्ट करतं आहे, ते स्टमकचे कॉन्ट्रॅक्शन्स किती असायच्या पाहिजे, किती ॲसिड आहे स्टमकमध्ये, हार्टबीट कुठल्या प्रकारे चालू आहे, रेस्पिरेशन कुठल्या प्रकारे चालू आहे, इज देअर एनी सेन्सरी, सपोज ॲसिडिटी खूप जास्त झालेली आहे किंवा आपण म्हणायला गेलो की पोट दुखतं आहे. हे सगळे जे बॉडीच्या मधले जे सेन्सरी इनपुट्स आहेत, दीज आर ऑल कॅरीड बाय द विसरल फायबर्स. आणि जे बॉडीच्या बाहेरचे जे आहेत दे आर कॅरीड बाय द सोमॅटिक फायबर्स. इझी. हे फक्त नर्व फायबरचे टाईप्स आहेत. म्हणजे एक नर्व फायबर बॉडीकडे जाणार आणि एक नर्व फायबर ब्रेनकडे जाणार आणि एक नर्व फायबर ब्रेनकडनं वापस येणार. ते सेन्सरी झालं आणि हे मोटर झालं. सेन्सरीमध्ये एकतर बॉडीच्या मधलं सेन्स करणार, नाहीतर बॉडीच्या बाहेरचं सेन्स करणार. इझी. आता आपण बघूया मोटर इफरंट डिव्हिजन. मोटर इफरंट म्हणजे वर्ड लक्षात घ्या. मोटर म्हणजे ते ब्रेनपासनं दुसऱ्या ऑर्गन्सकडे चाललं आहे. ऑल राईट. सो दिस इज गोईंग फ्रॉम द ब्रेन टू द रेस्ट ऑफ द बॉडी. इफरंट म्हणजे अवे फ्रॉम द ब्रेन. तर मोटर इफरंट डिव्हिजन ह्याच्यामध्ये दोन टाईप्स असू शकतात. एकतर सोमॅटिक असू शकते, नाहीतर ऑटोनॉमिक असू शकते. सोमॅटिक म्हणजे व्हॉलंटरी, ह्याच्यावरती आपला कॉन्शियस कंट्रोल असतो. सो दिस इज अ व्हॉलंटरी टाईप, मोस्टली व्हॉलंटरी असतात. आणि सोमॅटिक नर्व फायबर्स CNS आपल्या ब्रेनपासनं ते स्केलेटल मसल्सपर्यंत व्हॉलंटरी जे इम्पल्सेस आहेत, लाईक चालणे इकडे तिकडे, स्पीच देणे, डोळे इकडे तिकडे हलवणे, ऑल ऑफ दीज आर व्हॉलंटरी मोटार कमांड्स गिवन बाय द ब्रेन टू द रेस्ट ऑफ द बॉडी ऑर द मसल्स. ह्याच्यामध्ये ऑटोनॉमिक प्रकार बघा. ऑटोनॉमिक मोटर नर्वस ह्याच्यामध्ये आहे, सिन्स इट इज ऑटोनॉमिक, हे इनव्हॉलंटरी असणार आहे. इट इज जनरली इनव्हॉलंटरी. आणि इट कंडक्ट्स इम्पल्सेस फ्रॉम द CNS टू द बॉडीच्या मधलं जे स्मूथ मसल्स आहेत, कार्डियक मसल्स आहेत आणि ग्लँड्स आहेत, हे सगळे कंट्रोल करणार. ह्याच्यावरती आपला व्हॉलंटरी कंट्रोल नसतो. ग्लँड्स आपले कधी सिक्रेट करतात, कधी सिक्रेट नाही करत, आपण नाही कंट्रोल करत. कार्डियक मसलचं किती टोन आहे, किती स्पीडने बीट करतो आहे,
इसोफेजियल स्फिंक्टर्स आहेत, स्टमकचे स्फिंक्टर्स आहेत, पायलोरिक स्फिंक्टर्स आहेत, इंटेस्टिनल मुवमेंट्स आहेत. हे सगळे इनव्हॉलंटरी मुवमेंट्स ह्यांचे मसलचे कॉन्ट्रॅक्शन विल बी गिवन बाय द ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम. ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम अगेन बघा. ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम आता आपण इकडे आलो आहोत. ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम सोमॅटिकमध्ये आपण टाईप्स बघितले. ऑलराईट, सोमॅटिक विल बी व्हॉलंटरी. हे बघा इकडे परत, मोटर एफरेंट्स सोमॅटिक विल बी व्हॉलंटरी, कंडक्ट इम्पल्सेस फ्रॉम द CNS टू द स्केलेटल मसल्स किंवा सेन्सरी इनपुटसुद्धा. सो दिस बिकम्स सोमॅटिक. सोमॅटिक म्हणजे यू कॅन कॉन्शियसली कंट्रोल इट. ऑटोनॉमिक म्हणजे ते ऑटोमॅटिक असतं, पण कॉन्शियसली कंट्रोल नाही करू शकत. ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीममध्ये आता सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक समजूया. तो ऑल ऑफ दीज थिंग्स आर ऑटोमॅटिक, एवढं लक्षात ठेवा. तर ह्याच्यामध्ये मोटर असो की सेन्सरी असो, ते दोघं ऑटोमॅटिक असणार आहात. लेट अस सी नाउ ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम. तर आता ही ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे अंडरस्टँड करायला. अंडरस्टँड द पार्ट्स, ह्याचे पार्ट बाय पार्ट आपण बघूया. ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीममध्ये एक सिम्पॅथेटिक आणि एक पॅरासिम्पॅथेटिक टाईप आहे. द सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम विल कंट्रोल फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम विल कंट्रोल रेस्ट अँड डायजेस्ट रिस्पॉन्स. हे इझिएस्ट प्रकार आहे ह्यांना लक्षात ठेवायचा. आता एक्झाम्पल बघा. इमॅजिन माझ्या पूर्ण बॉडीमध्ये मी नॉर्मल आहे, मला काही खतरा नाही आहे. आता आय हॅव नो फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स, म्हणजे मी घाबरलेलो नाही आहे, मला कुठे पळून जायचं पण नाही आहे, माझ्या मागे वाघ नाही लागलेला, आय एम ॲट रेस्ट. तर आपण सध्याला एकदम बॅलन्समध्ये आहोत पॅरासिम्पॅथेटिक ॲक्टिव्हिटी आणि सिम्पॅथेटिक ॲक्टिव्हिटीमध्ये. जर समजा माझ्या मागे वाघ आला किंवा कोणी साप आला तर मी सिम्पॅथेटिक ॲक्टिव्हिटीकडे पळेल. सिम्पॅथेटिक ॲक्टिव्हिटीमध्ये काय होईल, फ्लाईट आणि फ्राईट रिस्पॉन्सेसचे जे चेंजेस होतील माझ्या बॉडीमध्ये ते सगळे मी सिम्पॅथेटिक ॲक्टिव्हिटीकडे वळेल. आता सिम्पॅथेटिक ॲक्टिव्हिटीमध्ये फाईट अँड फ्लाईट रिस्पॉन्समध्ये आपल्या बॉडीमध्ये काय काय होतं ते आता बघा. तर हे पहा, थोडक्यात सिम्पॅथेटिक डिव्हिजनमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होणार. आता मी घाबरलेलो आहे, माझ्या मागे वाघ किंवा साप लागलेला आहे, तर माझी बॉडी कशी कशी रिॲक्ट होईल. प्युपिलरी डायलेशन होईल, कारण की मला मॅक्सिमम लाईट इनपुट पाहिजे. जर सपोज मला आजूबाजूला किंवा माझ्या डोळ्याच्या कॉर्नरमधून मला जर कोणी वाघ येताना दिसत असेल किंवा काही साप येताना दिसत असेल तर मला ते खूप अलर्ट राहावं लागेल, तर माझी प्युपिल त्याच्यात डायलेट होईल. नो इफेक्ट ऑन टिअर ग्लँड्स. सलायवरी स्टिम्युलेशन फार कमी होतं. इकडे बघा आता मेजर गोष्टी, हार्ट ॲक्सेलरेट होतं, हार्टबीट वाढते, हार्ट रेट लगेच वाढून जातो, कारण माझ्या मागे वाघ लागलेला आहे. आय एम हॅव्हिंग अ फ्राईट, म्हणजे मी घाबरलेलो आहे, किंवा फ्राईट किंवा फ्लाईट रिस्पॉन्स दाखवतो आहे मी, तर माझा हार्ट रेट त्याच्यात वाढेल. तर माझी बॉडीचे जे सगळ्या सिस्टम्स आहेत ते आता सिम्पॅथेटिक डायरेक्शनला मूव्ह होत आहेत. हार्ट रेट वाढेल, आर्टरीज छोट्या छोट्या होतील, BP वाढेल. जर आर्टरीज छोटी झाली की त्या आर्टरीमधलं प्रेशर वाढेल, ब्लड प्रेशर वाढेल. रेस्पिरेटरी ब्रॉन्काय डायलेट होतील मॅक्सिमम ऑक्सिजन घ्यायला. स्टमकच्या मोटिलिटीवरती काहीच इफेक्ट नाही राहणार, कारण की आता मला ब्लड सप्लाय मॅक्सिमम माझ्या मसल्सला द्यायचं आहे. डायजेशनला मला ब्लड सप्लाय नाही द्यायची गरज. सिक्रिशन वगैरे पँक्रियासचं आणि बाकीच्या ॲड्रिनल वगैरेचं सिक्रिशन कमी होईल. इंटेस्टिनल मोटिलिटी कमी होईल. ओके, आणि एक थोडा हे आहे, इट माईट रिलॅक्स ब्लॅडर. कधी कधी खूप घाबरला माणूस की लघवी पण होते, सो दॅट इज बिकॉज ऑफ सिम्पॅथॅटिक टर्न. जर सिम्पॅथॅटिक डायरेक्शनला जर मी गेलो तो आय विल हॅव ऑल ऑफ दीज जे आपण आत्ता डिस्कस केले, ऑल ऑफ दीज साईन्स आणि सिम्टम्स, ते सगळं चेंजेस होतील. तर जी नर्वस सिस्टम आहे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम, ती ऑटोमॅटिकली मी जेव्हा फ्लाईट आणि फ्लाईट मोडमध्ये जाईल, जर मी घाबरलेलो आहे, मला पळायचं आहे कुठेतरी, जर मी त्या मोडमध्ये आहे, इट इज फाईट ऑर फ्राईट.
GST म्हणजे मला एकतर लढायचं आहे किंवा मला घाबरून पळून जायचं आहे. तर ह्या दोघ्या जर माझ्या मेंटल स्टेट ह्या प्रकारचे असतील तर माझी ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम ऑटोमॅटिकली स्टिम्युलेट करेल माझी सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम. आय विल हॅव सिम्पॅथेटिक डिव्हिजन फ्लो. तसंच जर मला रेस्ट करतो आहे, मी रिलॅक्स करतो आहे, मला काही इमिजिएट थ्रेट नाही आहे, जर मी रेस्ट आणि रिलॅक्स करतो आहे तर माझी बॉडी पॅरासिम्पॅथेटिकच्या डायरेक्शनला जाईल. आय विल हॅव पॅरासिम्पॅथेटिक डॉमिनन्स. तर पॅरासिम्पॅथेटिक इज शॉर्ट, त्याचं शॉर्ट आहे रेस्ट आणि रिलॅक्स. तर रेस्ट आणि रिलॅक्स बॉडी करताना ऑटोमॅटिकली बॉडीमध्ये ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम काय काय चेंजेस करेल. तर हे बघा, एकतर ते माझी प्युपिल कॉन्स्ट्रिक्ट करेल कारण की आय डोंट नीड अ लॉट ऑफ लाईट. टियर ग्लँड्सला नॉर्मल स्टिम्युलेशन भेटेल. सलायवरी फ्लोचं स्टिम्युलेशन जास्त होईल कारण की मी रेस्ट करतो आहे, मी रिलॅक्स करतो आहे किंवा मी जेवतो आहे, मी एकदम ॲट ईज आहे, मला काही टेन्शन नाही आहे, मी जेवू शकतो, माझा सलायवरी फ्लो वाढेल. माझा हार्ट खूप जास्त बीट करणार नाही, माझा हार्ट रेट पुन्हा नॉर्मलला येऊन जाईल किंवा माझा हार्ट रेट रिड्यूस होईल कम्पेअर टू द सिम्पॅथेटिक इनर्वेशन. पॅरासिम्पॅथेटिकमध्ये हार्ट रेट कमी होईल. आर्टेरिओल्स जे आहेत, BP कमी होईल, आर्टरीजची साईज मोठी होईल, आर्टरीजची साईज मोठी होईल. लंगमध्ये जे ब्रॉन्काय आहे ते डायलेट नाही होणार, ते कॉन्स्ट्रिक्शनमध्ये राहतील कारण की ते रिलॅक्स्ड आहेत, त्यांना फार काय ऑक्सिजन घेण्याची गरज नाही आता. स्टमकमध्ये स्टमकचं सिक्रिशन वाढेल कारण की मी फूड डायजेस्ट करेल. आय एम हॅव्हिंग फूड, आय एम रिलॅक्सिंग, माय स्टमक विल आरामात डायजेस्ट करेल फूड. स्टमकमध्ये ॲसिडचं सिक्रिशन होईल. जे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम तिकडच्या नर्व्हजला आणि तिकडच्या ग्लँड्स वगैरेला सिग्नल्स देतात की बाबा रेस्ट आणि रिलॅक्सेशन आहे चालू, तुम्ही आता आरामात सिक्रेट करा, तुम्ही आता आरामात स्टमकची मोटिलिटी वाढू द्या, इंटेस्टाईनची मोटिलिटी वाढू द्या. बघा, स्टिम्युलेट्स इंटेस्टिनल मोटिलिटी, फूड पुढे जाईल, डायजेशन होईल आणि ब्लॅडरचं कॉन्ट्रॅक्शन होईल. सो स्फिंक्टरचं रिलॅक्सेशन नाही होणार, ब्लॅडरचं कॉन्ट्रॅक्शन होईल फक्त. ऑल राईट. तर थोडक्यात ऑल इन ऑल आता ह्याच्यामध्ये काही गोष्टी ॲबनॉर्मल पण आहेत. फॉर एक्झाम्पल इकडे रिलॅक्सेस ब्लॅडर आलं. जनरली फाईट अँड फ्लाईटमध्ये ब्लॅडर रिलॅक्सेशन ॲडल्टमध्ये जनरली होत नाही. तर काही गोष्टी ॲब्रप्ट आहे ज्या मॅच नाही करत. बट ओव्हरऑल होल अँड सोल आपण फाईट आणि फ्लाईट रिस्पॉन्स सिम्पॅथेटिकमध्ये बघायचा आणि रेस्ट आणि रिलॅक्सेशन पॅरासिम्पॅथेटिकमध्ये बघायचं. आपण रेस्ट आणि रिलॅक्सेशनमध्ये काय गोष्टी करूया त्या सगळ्या गोष्टी आपण पॅरासिम्पॅथेटिकमध्ये लक्षात ठेवायच्या. आणि आपण जेव्हा फाईट किंवा फ्लाईट मोडमध्ये असू तेव्हा आपली बॉडी काय रिस्पॉन्स देईल, तेव्हा ती नर्वस सिस्टीम कुठल्या ऑर्गन्सला काय रिस्पॉन्सेस पाठवेल, ते सगळे रिस्पॉन्सेस आपण सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीममध्ये बघायचे. इझी एवढंच आहे सिम्पॅथेटिक पॅरासिम्पॅथेटिकमध्ये. ह्याच्या बाहेर जास्त देर इज नो बेटर वे टू रिमेंबर. आता ह्या गोष्टी लक्षात ठेवायला अजून कुठला बेटर वे नाही आहे. तर एवढं लक्षात ठेवा, व्हेरी इझी टू रिमेंबर नाव. हा अजून एक डायग्राम आहे बघा, कसं सिम्पॅथेटिक पॅरासिम्पॅथेटिक ॲक्ट करतं. तर आपल्याला सिम्पॅथेटिकमध्ये ना फक्त एक चेन आहे, तेवढी नाव लक्षात ठेवा. ह्याला चेन ऑफ सिम्पॅथेटिक गँग्लिया म्हणतात. तर एक नर्व एंडिंग्ज आहेत, नर्व्सचे सेल्स आहेत, त्याला गँग्लिया म्हणतात. तर हे जे नर्व्स आहेत ते आपलं सगळं प्रत्येक सेगमेंटला एवढ्या पूर्ण थोरॅसिक आणि लंबार सेगमेंट्सच्या इथे देर आर व्हेरियस गँग्लिया म्हणजे नर्व्सचे सेल्स आहेत. तर हे सेल्स ऑटोमॅटिकली जे सिम्पॅथेटिक चेंजेस आहेत फ्राईट आणि फ्लाईटचे ते इमिजिएटली, बिकॉज ते लगेच लागत असतात आपल्याला. सो एक वेगळ्या स्पेसिफिक सेल्स आहेत जे इमिजिएटली हे सगळ्या गोष्टी रेग्युलेट करतात. त्याच्यामध्ये बघा काय आहे, प्युपिल डायलेशन, सलायवा फ्लो इनहिबिशन, हार्टबीट ॲक्सेलरेशन, डायलेट ब्रॉन्काय, इनहिबिट्स पेरिस्टॅल्सिस, कन्व्हर्जन ऑफ हे वगैरे सगळं. तर इथे फक्त नोट करण्याची एक गोष्ट आहे, सोलार प्लेक्सस हे आपलं सिम्पॅथेटिक गँग्लियॉनमध्ये इट विल गिव्ह इनर्वेशन टू थोडे थोरॅसिक आणि लंबार आणि थोरॅसिक. तर मग लंग्स, स्टमक आणि लिव्हर वगैरेला ते सोलार प्लेक्ससचं इनर्वेशन असतं. नॅचरोपॅथीमध्ये थोडं सिग्निफिकंट आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही कवर करा, थोड्याशा सिमिलरच गोष्टी दिसतील तुम्हाला.
तर हे आहे आपले सिम्पॅथॅटिक चेन गँग्लिया. आणि इकडे बघा नर्व्स कसे, इकडे वेगस नर्व आहे इन्स्टेड ऑफ दॅट. इकडे खूप मोठी नर्व आहे, द 10th क्रेनियल नर्व, वेगस नर्व. तर वेगस नर्व इकडे सगळं हार्टबीटला स्लो करणे, ब्रॉन्कायला कॉन्स्ट्रिक्ट करणे, जे जे पॅरासिम्पॅथॅटिक कामं आहेत हे सगळं वेगस नर्व डॉमिनंटली पॅरासिम्पॅथॅटिक कामं करते, रेस्ट आणि रिलॅक्सेशनचे. तर आपल्याला आता पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये सोमॅटिक नर्वस सिस्टीम, ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम, कुठली व्हॉलंटरी कुठली इनव्हॉलंटरी, सेन्सरी पार्ट्स दोघांमधले, मोटार पार्ट्स दोघांमधले, इफरंट ॲफरंट ब्रेनकडे जे जातात, ब्रेनपासनं जे येतात, हे डिव्हिजन्स कळालेले आहेत. ऑटोनॉमिक डिव्हिजन कळालेली आहे, ऑटोमॅटिक सगळं बघतात. ऑटोमॅटिकमध्ये अजून 2 प्रकार, पॅरासिम्पॅथॅटिक आणि सिम्पॅथॅटिक, ह्या दोघांचा बॅलन्स कळालेला आहे. युजली सिम्पॅथॅटिक आणि पॅरासिम्पॅथॅटिकमध्ये एक पर्टिक्युलर बॅलन्स मेंटेन्ड असतो कंटिन्युअसली. सो तो जो बॅलन्स आहे तो एका इक्विलिब्रियमला जनरली ठेवतो आपण बिटवीन बिटवीन सिम्पॅथॅटिक अँड पॅरासिम्पॅथॅटिक. सो ॲट एनी गिवन पॉईंट ऑफ टाईम आपण जर बघितलं, आपण जर रेस्ट करत असू आणि आपण काही नसो करत, तर एकतर आपण खूप सिम्पॅथॅटिककडे पण नाही जात आणि खूप पॅरासिम्पॅथॅटिककडे पण नाही जात. आपण त्या दोघांच्या इक्विलिब्रियममध्ये असतो, त्या दोघांच्या बॅलन्समध्ये असतो. तर हा आहे तो बॅलन्स ज्याबद्दल मी बोलत होतो. सो आयदर मी खूप जास्त सिम्पॅथॅटिक ॲक्टिव्हिटीकडे पण नाही जाणार आणि मी खूप जास्त पॅरासिम्पॅथॅटिक ॲक्टिव्हिटीकडे पण नाही जाणार. सो हा जो बॅलन्स आहे या दोघांमधला, दिस बॅलन्स इज ऑलवेज मेंटेन्ड. आणि ह्या दोघी सिस्टीम्स एक दोघांच्या विरुद्ध काम करतात, कारण की आणि हे दोघं एका पर्टिक्युलर बॅलन्सला कंटिन्युअसली मेंटेन्ड असतात, बिकॉज या दोघांचे ॲक्शन्स एक दुसऱ्यांशी विरुद्ध आहेत. दे हॅव ऑपोजिट ॲक्शन्स. तर आपली पेरिफेरल नर्वस सिस्टीम आता झालेली आहे. आता आपण थोडेसे अजून 2-3 कॉन्सेप्ट घेऊया. सगळ्यात आधी आपण रिफ्लेक्स आर्क आणि रिफ्लेक्स ॲक्शन, खूप पॉप्युलर क्वेश्चन आहे. तर रिफ्लेक्स ॲक्शन आणि रिफ्लेक्स आर्क कशी होते ते आता बघूया. तर रिफ्लेक्स ॲक्शन काय असते? तर रिफ्लेक्स ॲक्शन इज नथिंग बट ॲन इमिजिएट रिस्पॉन्स टू अ स्पेसिफिक स्टिम्युलस विदाऊट कॉन्शियस कंट्रोल. प्लीज लक्षात ठेवा, एक एक वर्ड इम्पॉर्टंट आहे. हा रिस्पॉन्स अतिशय इमिजिएट आहे, खूप क्विकली हा रिस्पॉन्स दिला जातो. फॉर एक्झाम्पल, माझ्या हाताला चटका बसला तर मी विचार नाही करत, पण माझा हात ऑटोमॅटिकली मागे घेतले जातो. समजा मी तेलात हात टाकला आणि मला माहिती नव्हतं की ते तेल गरम आहे, तर माझी बॉडी इमिजिएटली तो हात मागे घेते आणि ते मला थोड्या वेळानंतर कळतं, अरे बापरे गरम होतं ते. सो दिस इज अन इमिजिएट रिस्पॉन्स टू अ व्हेरी स्पेसिफिक स्टिम्युलस, टू पेन, टेम्परेचर, अजून बघू अजून. सो टू दी स्पेसिफिक स्टिम्युलसला हा इमिजिएट रिस्पॉन्स आहे विदाऊट कॉन्शियस कंट्रोल. आपण कॉन्शियसली विचार करून, बिकॉज आपण विचार करत बसलो ते ब्रेनपर्यंत जाईल, पुन्हा ब्रेन इनर्वेशन मोटर पाथवे थ्रू खाली इम्पल्स पाठवेल आणि मग आपण हात मागे घेऊ, एवढा वेळ नसतो आपल्याकडे, कारण की तोपर्यंत आपला हात जळून जाईल. टू प्रिव्हेंट डॅमेज टू द बॉडी आपण ह्या प्रकारे विदाऊट कॉन्शियस कंट्रोल एक पाथवे बनवलेला आहे, त्याला रिफ्लेक्स आर्क किंवा रिफ्लेक्स ॲक्शन पाथवे असं म्हणतात. आता ह्याच्यामध्ये एक्झाम्पल काय काय, नी जर्क आहे, गरम हातापासून किंवा गरम तेलापासून हात लगेच विड्रॉ करणे, सगळ्यात सिम्पल फॉर्म ऑफ रिफ्लेक्स ॲक्शन आहे. तर आपण आज बघणार आहोत तो आहे स्पायनल रिफ्लेक्स ॲक्शन. हे स्पायनल कॉर्डच कंट्रोल करतो. ओके, आता हे अतिशय सिम्पल आणि तुम्हाला हे डायग्राम काढायचं आहे. एक्झाम्पल घेऊया. आता माझ्या स्किनवरती खूप गरम काहीतरी ऑब्जेक्टनी कॉन्टॅक्ट केलेला आहे माझ्या स्किनवरती. तर माझ्या स्किनवरती जे टच रिसेप्टर्स असतील ते रिसेप्टर्स लगेच एक इम्पल्स पाठवतील माझ्या सेन्सरी न्यूरॉन्सपासनं टुवर्ड्स द स्पायनल कॉर्ड. बरोबर. आता हे इम्पल्स माझ्या स्किनपासनं माझ्या स्पायनल कॉर्डकडे चालला आहे. युजली हा इम्पल्स स्पायनल कॉर्डकडनं आपल्या ब्रेनकडे गेला असता वरती, ते ब्रेनमध्ये प्रोसेसिंग झाली असती आणि ते प्रोसेसिंग करून काय जो रिझल्ट असता तो परत येऊन आपल्या मोटर न्यूरॉनकडे आला असता. पण आपल्याकडे एवढा वेळ नाही. वी डू नॉट हॅव द टाईम की बाबा ब्रेनपर्यंत जाईल तो. तर आपला स्पायनल कॉर्ड काय करतो, आपला स्पायनल कॉर्ड लगेच इकडे प्रोसेसिंग स्वतःच्याच पॉवरवरती प्रोसेसिंग करून स्पायनल कॉर्डच डिसिजन घेतो आणि एक छोटासा इंटिग्रेशन न्यूरॉन असतो. तो इंटिग्रेशन न्यूरॉन ब्रेनकडे ते इम्पल्सला न पाठवता डायरेक्टली मोटर न्यूरॉनकडे तो इम्पल्स पाठवतो आणि डायरेक्टली तो मोटर न्यूरॉन
कडे तो इम्पल्स पास ऑन केला जातो आणि इमिजिएटली तो मोटर न्यूरॉन मसलला कमांड देतो की हात मागे सरकवून घ्या. सो हा जो इमिजिएट आर्क आहे ब्रेनकडे न जाता ही जी कटशॉट करतोय आपण स्पायनल कॉर्डमध्येच प्रोसेस सगळी, धिस इज द रिफ्लेक्स आर्क. दिस इज द रिफ्लेक्स ॲक्शन. तर रिफ्लेक्स ॲक्शनमध्ये कोण कोण आलं? सगळ्यात आधी आपलं रिसेप्टर आलं, दॅट इज द स्किन. स्किन इज आर रिसेप्टर. इकडे आपण रिसीव्ह केलं. त्याच्यानंतर हा जो सेन्सरी न्यूरॉन होता, सेन्सरी न्यूरॉननी पास केलं ते स्पायनल कॉर्डकडे, बरोबर. सेन्सरी न्यूरॉननी ब्रेनकडे न आणि स्पायनल कॉर्डनी त्या सेन्सरी न्यूरॉनचा इनपुट रिसीव्ह केला आणि तो इनपुट ब्रेनकडे न पाठवता एक असोसिएशन न्यूरॉनकडे पास ऑन केला आणि त्या असोसिएशन न्यूरॉननी इमिजिएटली तो इम्पल्स मोटर न्यूरॉनकडे रिले केला आणि लगेच आपल्याला कॉन्ट्रॅक्शन दिसलं मसलमध्ये. सो आपला हा रिसेप्टर आहे आणि हा आपला इफेक्टर आहे. तर ह्याच्यामध्ये काय काय आपल्याला लेबलिंगमध्ये करणार आहे? रिसेप्टर स्किन हे लेबल करणार तुम्ही, सेन्सरी न्यूरॉनला लेबल करणार, स्पायनल कॉर्डमधला जो इंटिग्रेशन सेंटर आहे जिकडे तो विचार करतो आहे स्पायनल कॉर्ड की बाबा काय करायचं, हे इंटिग्रेशन सेंटरला आपण मार्क करणार आणि त्याच्यातला इंटिग्रेशन सेंटरमधला जो असोसिएशन न्यूरॉन आहे तो इकडे ड्रॉ करून दाखवणार. आफ्टर दिस असोसिएशन न्यूरॉन रिले करणार पुढच्या मोटर न्यूरॉनकडे. दिस मोटर न्यूरॉन विल टेक द इम्पल्स ॲक्शन, मोटर ॲक्शन टू द इफेक्टर मसल आणि हा इफेक्टर जो मसल आहे तो लगेच कॉन्ट्रॅक्ट करणार. एवढंच आहे, दॅट्स इट. सिम्पली दिस इज द रिफ्लेक्स ॲक्शन. तुम्हाला प्रश्न विचारला एवढंच एक्सप्लेन करा आणि एवढीच डायग्राम काढा. ओके, सो आपलं थोडक्यात नर्वस सिस्टीममध्ये जे जे मेजर पॉईंट्स होते, तुम्हाला कन्सेप्च्युअली ज्या ज्या गोष्टी कळवून द्यायच्या होत्या मला, आय बिलीव्ह त्या गोष्टी नीट कळाल्या आहेत तुम्हाला. जर आपल्याला काही डाऊट्स असतील किंवा आणखीन काही क्वेश्चन्स असतील की बाबा दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट, ओलिगोडेंड्रोसाइट्स वगैरे आणखीन काही, बिकॉज एवढं इज मोर दॅन इनफ. कारण आपल्याला तो कॉन्सेप्ट कळालेला आहे. तुम्ही एवढंच जरी जाऊन लिहून आले एक्झामिनेशनमध्ये, दॅट विल बी मोर दॅन इनफ. आणि अदरवाईज ऑल्सो एक्झामिनेशनसाठी नाहीच, माझं इच्छा आहे की बाबा तुम्हाला ज्या गोष्टी आहेत त्या कळायला पाहिजे आणि तुम्ही ते लॉजिकली अप्लाय करत आले पाहिजे. जसं सेरिब्रम, सेरिबेलम, प्रिमिटिव्ह ब्रेन, मॉडर्न ब्रेन, ह्या सगळ्या गोष्टी कन्सेप्च्युअल गोष्टी आहेत आणि हे एकदा कॉन्सेप्ट कळालं तुम्हाला की ते लक्षात ठेवायला खूप इझी जातात. जसं जसं आपण खाली येत जातो तसं तशा बेसिक ज्या गोष्टी आहेत, बेसिक प्रोसेसिंग पॉवर्स ज्या आहेत, त्या बेसिक गोष्टी लागतात आणि ते थॅलमस, हायपोथॅलमस वगैरे, दे कंट्रोल दोज बेसिक थिंग्स. सो दीज फ्यू कॉन्सेप्ट्स प्लीज ट्राय टू रिमेंबर देम, कारण की त्याच्याने बाकीच्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायला फार इझी होऊन जातात. सिम्पॅथेटिक, पॅरासिम्पॅथेटिक थोडंसं त्याच्यामध्ये लर्न करायचंच आहे, पण एकदा तुम्हाला कॉन्सेप्ट कळाला, एकदा तुम्हाला बॅलन्स कळालं, फ्राईट अँड फ्लाईट, रेस्ट अँड स्लीप अँड डायजेशन, ह्या गोष्टी थोड्याशा तुम्ही डिफरन्शिएट करू शकले की लक्षात ठेवणं काही जास्त डिफिकल्ट नाही आहे. ओके, आपल्याला काय डाऊट्स असतील प्लीज मला ग्रुपवरती मेसेज करा किंवा पर्सनल मेसेज करा. ओके, थँक्यू, हॅव अ नाईस डे.